हॅलो ऑल ऑफ यू गाईज, वेलकम बॅक टू PW प्लॅटफॉर्म. मी दुर्गेश मकवान. आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आय होप सो ऑडिओ व्हिडिओ क्लिअर असेल सर्वांना. ओके, सो ऑल ऑफ यू गाईज, या ठिकाणी तुम्ही बघू शकतात आपण आपल्या या राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेसाठी महत्त्वाच्या टॉपिक्सला इथे रिव्हिजन आपण करत असतोय. आणि या महत्त्वाच्या टॉपिक्सच्या रिव्हिजनच्या संदर्भात बघत असताना आज आपण सेशन नंबर 16 इथे डिस्कस करणार आहोत. आणि या सेशन नंबर 16चाच अभ्यासामध्ये आपण काही महत्त्वाचे जे पॉईंट्स आहेत ते इथे डिस्कस करणार आहोत. महत्त्वाचे टॉपिक्स आपण इथे डिस्कस करणार आहोत. जसं आपण आत्तापर्यंत अनेक सारे टॉपिक्स इथे बघितलेले आहेत जे की आपल्याला या एक्झामच्या दृष्टीने, म्हणजे असं जसं मी बोललो की आज आपण पार्ट नंबर 16 जर या ठिकाणी बघतोय, तर याच्या अगोदरचे जे 15 पार्ट झालेले आहेत, सो तुमच्यापैकी जर कोणी ते बघितलेले नसतील तर ते नक्कीच बघा, कारण त्यातून तुम्हाला खूप सारे टॉपिक जे आहेत हे मी खूप डिटेलमध्ये सर्विस्तरमध्ये पूर्ण शिकवण्याचा इथे प्रयत्न केला आहे, आणि जेणेकरून तुम्हाला त्याचा एक्झामसाठी जास्तीत जास्त फायदा व्हायला पाहिजे. सो याची तुम्ही नक्कीच रिव्हिजन करा. आणि या ओव्हरऑल रिव्हिजनला व्यवस्थित बघत असताना ही व्यवस्थित तुम्ही समजून घ्यायची आहे. आणि जसं मी बोललो तुम्हाला की यामध्ये जे आपण टॉपिक इथे अभ्यासणार आहोत सागर तटीय नियमन क्षेत्र, सागर तटीय नियमन क्षेत्र यालाच आपण CRZ म्हणून या ठिकाणी ओळखतो. सोबतच तुमचा प्रदूषण हा एक टॉपिक आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. आणि प्रदूषणमध्ये हवा, जल आणि ध्वनी यामध्ये जो मेन घटक आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे यांचे सर्वांचे प्रदूषक व मानवावर परिणाम काय होतात या प्रदूषकांचे, ते मला या ठिकाणी तुम्हाला शिकवायचं आहे. ठीक आहे. सो ओव्हरऑल हे सर्व टॉपिक इन डिटेल मी तुम्हाला सांगणार आहे. सगळे समजून सांगेल. व्यवस्थित तुम्ही ते समजून घ्यायचे आहेत. शक्य झालंच तर तुम्हाला जिथे जिथे वाटतंय की हा टॉपिक मला लक्षात राहणार नाही किंवा हा कंटेंट लक्षात राहणार नाही, तर आवर्जून न सांगता त्या टॉपिकच्या नोट्स तुम्ही स्वतः राईट डाऊन करून घेत चला. ठीक आहे, की जेणेकरून तुम्हाला नंतर रिव्हिजनसाठी या गोष्टींचा फायदा जास्त होईल. ओके, सो लेट्स बिगिन टू द क्लास. सो फर्स्ट ऑफ ऑल, जसं मी बोललो की सागर तटीय नियमन क्षेत्र अभ्यासायचं आहे. बट यामध्ये एक गोष्ट पहिल्यांदा हे बघावं लागेल की ॲक्च्युअलमध्ये कोस्टल रेग्युलेटरी झोन हे काय असतंय नेमकं. तर बरेच जण तुमच्यापैकी नवीन असतील की ज्यांना कदाचित हे माहितीही नसेल की काय आहे नेमकं, ही कन्सेप्ट काय आहे कोस्टल रेग्युलेटरी झोन. तर थोडंसं या कन्सेप्टबद्दल सांगतो मी की आता मेन पॉईंट यामध्ये जो आहे सागर तटीय नियमन क्षेत्र या संबंधित घटक बघत असताना यामध्ये जो मुख्य घटक आहे की सागर तटीय पर्यावरण म्हणजे जो कोस्टल एरिया आहे आपल्या इंडियाचा. आता यामध्ये एक विशेष गोष्ट अशी पण आहे की आपल्या भारताला तीनही बाजूंनी समुद्र किनारा लाभलेला आहे. पश्चिम बाजू, दक्षिण बाजू, पूर्व बाजू. म्हणून आपण भारताला द्वीपकल्पीय भारत म्हणत असतो. ठीक आहे. मग आता ॲज इट इज आपल्याकडे जर सागरी किनारा जास्त आहे तर ह्या सागरी किनाऱ्याचं पण रेग्युलेशन होणं गरजेचं आहे. त्या सागरी किनारी भागामध्ये असलेल्या पर्यावरणाचं संरक्षण, संवर्धन होणं गरजेचं आहे. मग त्या दृष्टीने काहीतरी आपल्याला उपाययोजना किंवा त्या गोष्टीने काही कार्यप्रणाली आपल्याला करावी लागेल. मग त्याच अनुषंगाने सागर तटीय पर्यावरणाचं संरक्षण करण्याच्या दृष्टीने, सागर तटीय पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन करण्याच्या हेतूने, आता जसं मी तुम्हाला कालच्याही सेशनमध्ये सांगितलं होतं की संरक्षण करणं आणि संवर्धन करणं या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहे. संरक्षण मीन्स प्रोटेक्ट करायचं आहे की त्याला काही हानी होणार नाही किंवा त्या गोष्टींना काही हार्मफुल ॲक्टिव्हिटीज तिथे घडणार नाही. आणि ज्यावेळेस संवर्धनाची गोष्ट येते तर संवर्धन हे केव्हा केलं जाते की जेव्हा एखाद्या गोष्टीला हार्म पोचलेला आहे किंवा तिथे हानी झालेली आहे, आता ती जास्त हानी व्हायला नको यासाठी त्याला परत पुनरुज्जीवित करायचं असेल तर त्याला आपण कन्झर्व करण्यासाठी प्रयत्नशील असतो. मग त्यानुसार संरक्षण आणि संवर्धन करण्याच्या हेतूने विशेष म्हणजे आता बघा, पर्यावरण संरक्षण कायदा 1986चा जो कायदा आहे, पर्यावरण संरक्षण कायदा. मग आता या पर्यावरण संरक्षण कायदा 1986च्या अंतर्गतच हे सगळं पाऊल उचललं गेलेलं आहे की ज्या अंतर्गत आपल्याला बघायला मिळणार आहे की केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालय यांनी सागर तटीय नियमन अधिसूचना
म्हणजेच ज्याला CRZ नोटिफिकेशन असंही म्हटलं जातं, तर हे लागू केलेलं आपण बघू शकतो. आणि विशेष म्हणजे हे सगळ्यात पहिल्यांदा लागू कधी करण्यात आलं, तर हे 1991 मध्ये लागू केलं. तुम्हाला सर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा रंग का वापरला आपण, तर ते इम्पॉर्टंट आहे. पहिली गोष्ट की कोस्टल रेग्युलेटरी झोन काय आहे, कशासाठी आहे, तर पहिला पॉइंट आहे की कोस्टल एरिया जो आहे तिथल्या पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी. बरं, मग आता रेग्युलेटरी फॉर्म आहे म्हणजे हे कोणत्या कायद्याअंतर्गत घडलेलं आहे का, तर पर्यावरण संरक्षण कायदा 1986च्या अंतर्गत मध्ये हे घडलेलं आहे. बरं, मग कोणतं मंत्रालय आहे त्या रिलेटेड, तर केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालय त्या संबंधित आपल्याला जोडले गेलेलं दिसेल. आणि मग या मंत्रालयाने ही सागर तटीय नियमन अधिसूचना जारी केलेली आहे की जी वर्ष 1991 मध्ये पहिल्यांदा जारी केलेली होती. आणि यामध्ये वेळोवेळी दुरुस्ती पण झालेली आहे. जसं की 2001 मध्ये दुरुस्ती झालेली होती, परत नंतर 2011 मध्ये नव्याने सुधारित दुरुस्ती करण्यात आलेली होती. हे आपण इथे बघू शकतो. म्हणजे याशी संबंधित तुम्हाला 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत की 1991 ला पहिल्यांदा हे नोटिफिकेशन जारी केलं, 2001 मध्ये लगेच दुरुस्ती पण केली, परत 2011 मध्ये त्याच्यात एक नवीन दुरुस्ती पण करण्यात आलेली आपण बघतो. ठीक आहे, पण सर हे स्वरूप कळालं की हे कशा मार्फत, कशा स्वरूपात आणि कधी झालं, ही गोष्ट नाही कळाली अजून की याचं व्याख्या काय आहे, म्हणजे याचं डेफिनेशन काय आहे. सो 2011च्या अधिसूचनेनुसार, म्हणजे जी रिसेंट अधिसूचना मी तुम्हाला सांगतोय, तर या रिसेंट अधिसूचनेनुसार आपल्याला ही व्याख्या या ठिकाणी समजून घ्यायची आहे. समजतंय की याची डेफिनेशन काय आहे. मग याची डेफिनेशन अशी आहे, म्हणजे ज्याला माहित नाहीये की CRZ काय आहे त्याला आता हे कळेल की CRZ क्षेत्र म्हणजे कोस्टल एरियामधलं असं क्षेत्र की जे लाटांच्या प्रभावाखाली असणाऱ्या भरती रेषेपासून, लाटांच्या प्रभावाखाली असलेल्या भरती रेषेपासून समुद्राला जी भरती येते त्यावेळेस समुद्राची पातळी ही जमिनीच्या दिशेने वाढलेली असते. बरोबर आहे का? बरोबर आहे. बरं, मग आता भरती रेषेपासून समुद्र, उपसागर, खाडी, क्रीक्स, नद्या, बॅकवॉटर यांच्या किनारपट्टीवरील 500 मीटर पर्यंतचं क्षेत्र म्हणजे काय अर्थ झाला, आता व्यवस्थित समजून घ्या. बघा, फॉर एक्झाम्पल हा समुद्र आहे, म्हणजे हा समुद्राचा किनारा आहे. आता समुद्राचा किनाऱ्याला ज्यावेळेस आपण बघतोय की इथे जेव्हा भरती येते तर भरतीचं पाणी जे आहे हे या लेवलपर्यंत वाढतंय. ठीक आहे, आता मी याला काय म्हणणार की ही आलेली आहे भरती. ठीक आहे, समुद्राची ही नॉर्मल पातळी आहे आणि ही भरतीची पातळी आहे. ठीक आहे, मग आता आपल्याला काय दिलंय की भरती रेषेपासून, मग या भरतीच्या रेषेपासून जमिनीच्या म्हणजे किनारपट्टीवरचं 500 मीटर पर्यंतचं क्षेत्र. मग आपल्याला हा किनारपट्टीचा 500 मीटर पर्यंतचा भाग, भरती रेषेपासून 500 मीटर क्षेत्र, समजलं? भरती रेषेपासून 500 मीटरचं क्षेत्र, जमिनीचं क्षेत्र, जमिनीकडच्या बाजूचं क्षेत्र. आणि प्लस आता हा जो तुम्हाला एक वर्ड इथे बघायला मिळेल, जो वर्ड आहे म्हणजे जसं मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं की या किनारपट्टीवरचं 500 मीटर पर्यंतचं क्षेत्र आणि आंतरज्वारीय क्षेत्र. तर आता हे आंतरज्वारीय क्षेत्र कोणतं असतंय, हे बघा, ही ओहोटीची लाईन आहे, बरोबर, म्हणजे इथे मी तुम्हाला इथे ओहोटी शब्द लिहितो, ही ओहोटीची रेषा आणि ही भरतीची रेषा. ठीक आहे, बर, आता या मधलं जे हे क्षेत्र आहे ना, भरती ते ओहोटी, याच्या मधलं हे क्षेत्र जे आहे याला आंतरज्वारीय क्षेत्र म्हटलं जातं. याला आपण आंतरज्वारीय क्षेत्र असं म्हणत असतो. समजलं आता सर्वांना की भरती आणि ओहोटी रेषा यांच्या दरम्यानचं क्षेत्र, इथे ऑलरेडी मी डेफिनेशन मध्ये पण हा पॉइंट जो आहे हा इथे दिलेलाच आहे की भरती आणि ओहोटी यांच्या दरम्यानचं जे क्षेत्र असतंय त्याला आंतरज्वारीय क्षेत्र आपण म्हणत असतो. आणि ह्या आंतरज्वारीय क्षेत्राचा प्लस ह्या 500 मीटर क्षेत्राचा समावेश सागर तटीय नियमन क्षेत्र म्हणून घोषित केलेला आहे. हे इथे विशेष लक्षात ठेवायचं आहे. समजलं? म्हणजे आता तुम्हाला कळलं की कोस्टल
रेग्युलेटरी झोन हा सागर किनारपट्टीवरचा कोणता भौगोलिक भाग आहे? एम आय राईट? बरोबर बोलतोय का? सगळ्यांना समजलंय का मी जे सांगतोय त्या गोष्टी? बरं, रिप्लाय देत चला जरा पटकन. ठीक आहे. ठीक आहे. बरं, आता अजून आपल्याला याच्या पुढचा पॉइंट बघायचा आहे. याचाच एक पुढचा पॉइंट आपण बघूया की नेमकं आता जसं मी बोललो की 1991 ची पहिली अधिसूचना होती आणि आता रिसेंटली 2011 ची जी आहे ही रिसेंटची आपल्याला अधिसूचना दिसते. मग एक्झॅक्टली 2011 ची सागर तटीय नियमन किंवा किनारपट्टी नियमन क्षेत्र अधिसूचना ही नेमकं काय आहे? आता याला किनारपट्टी नियमन म्हणा किंवा सागर तटीय नियमन म्हणा, अर्थ एकच आहे. नाही तर तुम्ही म्हणणार सर तुम्ही शिकवताना सागर तटीय शिकवलेलं होतं आणि प्रश्न आम्हाला किनारपट्टीच्या दृष्टीने आला किंवा किनारपट्टी शब्द वापरून आला, मग आम्ही काय करायचं त्यावेळेस? काही करायचं नाही, जे आहे ते उत्तर द्यायचं आहे तुम्हाला. कारण किनारपट्टी नियमन क्षेत्र असेल किंवा सागर तटीय नियमन क्षेत्र असेल, दोघांचाही इंग्लिश वर्ड एकच आहे, जो म्हणजे कोस्टल एरिया. ठीक आहे. कोस्टल रेग्युलेटरी झोन 2011 ही नेमकं काय आहे तर हे बघा, व्यवस्थित समजून घ्या की भारत सरकारद्वारा जे पर्यावरण संरक्षण कायदा 1986 जो आहे, ह्या 86च्या कायद्यानुसार आपल्याला किनारपट्टी नियमन अधिसूचना जी आहे ही इथे जारी केलेली दिसते. बर, मग या अधिसूचने अंतर्गत काय केलं गेलेलं आहे की किनारपट्टी आणि 12 मैल सीमेपर्यंतचं जलक्षेत्र, काय बोलतोय मी आता हे लक्षात ठेवा व्यवस्थित, की किनारपट्टी 12 मैल सीमेपर्यंतचं जलक्षेत्र आणि भरतीच्या प्रभावाखाली येणारं जलक्षेत्र यामध्ये समाविष्ट आहे आणि ह्या सर्व क्षेत्राला आपण किनारपट्टी नियमन क्षेत्र मानलं गेलेलं आहे. ठीक आहे. बरं ठीक आहे, मग सर असं क्षेत्र सिलेक्ट केलं गेलेलं आहे, पण सिलेक्ट करून नेमकं त्याचा काय फायदा होणार आहे, त्याचा बेनिफिट काय आहे, त्याचा उपयोग काय आहे, ह्या कोस्टल रेग्युलेटरी झोनचा काय फायदा काय होतोय आपल्याला? जसं ऑलरेडी आपण बघितलं की त्याचा एक स्पेसिफिक उद्देश आहे. उद्देश काय होता बरं त्याचा? की सागर तटीय पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन हा त्याचा मुख्य उद्देश आहे. मग त्याच उद्देशाला अनुसरून ह्या कोस्टल एरियामध्ये या क्षेत्रातील उद्योगांवर आणि प्रक्रियांवर निर्बंध लादले जातात. काही विशिष्ट घटकांसाठी, काही विशिष्ट क्रियासाठी इथे पूर्णपणे बंधनं लावलेले आहेत, पूर्णपणे तिथे निर्बंध लावलेले दिसतील. ठीक आहे. पण आता जसं मी बोललो की जी अगोदरची अधिसूचना होती, तर या अगोदरच्या अधिसूचनेमध्ये आता थोडा आपल्याला चेंज केलेला दिसतो. जसं की ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं की किनारपट्टी नियमन क्षेत्र अधिसूचना 1991च्या जागी अधिसूचना 2011 आलेली आहे. म्हणजे जी जुनी होती त्याच्या जागी आता मला ही नवीन अधिसूचना इथे बघायला मिळते आहे. ठीक आहे. काय फरक पडतोय बरं मग यामध्ये? 91च्या जागी जी 11ची अधिसूचना आलेली आहे यामध्ये नेमका फरक काय आहे? बघा, मानव हा जास्त हुशार असतोय. हुशार असतोय म्हणजे जास्तीचाच हुशार आहे असं आपण म्हणू शकतो. कारण झालं काय की 2011ची जी अधिसूचना आहे, 2011ची जी अधिसूचना आहे, या अधिसूचनेमध्ये 1991च्या अधिसूचनेच्या ज्या तरतुदी होत्या, 1991ची जी अधिसूचना जारी केलेली होती सगळ्यात पहिल्यांदा, या 91च्या अधिसूचनेमध्ये ज्या सगळ्यात पहिल्यांदा 25 सुधारणा टाकलेल्या होत्या ना, लक्षात आलं? सो या 25 सुधारणा समाविष्ट केलेल्या आहे, बट त्यावेळेस ज्या सुधारणा होत्या त्याच्याही पेक्षा थोड्याशा कमजोर केलेल्या सुधारणा आपल्याला 2011 मध्ये बघायला मिळतात. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की 2011 मध्ये ज्या अधिसूचनेतल्या सूचना आहेत किंवा नियमावली जी आहे ती 1991 पेक्षा 1991च्या अधिसूचनेला सौम्य करणाऱ्या होत्या, हे आपण असं म्हणू शकतो. म्हणजे आपल्याला आजची जी अधिसूचना दिसते ना, त्याच्यापेक्षा बेटर अधिसूचना होती 1991ची. कारण टाइम टू टाइम त्याच्यामध्ये अपग्रेड केल्यामुळे जे लूप होल्स मिळालेत, तर ते आज आपण असं म्हणू शकतो की ही करंट अधिसूचना थोडीशी सौम्य करणारी आहे. समजतंय? म्हणजे जो आपण विचार करतोय
की सागर तटीय नियमन क्षेत्रामध्ये आपण खूप चांगलं काम करतोय, बट तरी जर आपण बघायला गेलो तर आपण सागर किनारपट्टीची सुरक्षितता वाढवण्याच्या दृष्टीने आपण एक पाऊल मागेच आहोत, हे या ठिकाणी आपण बघायचं. का? कारण 2011च्या ज्या अधिसूचनेच्या तरतुदी आहेत रिसेंट, त्या थोड्याशा कमजोर आहेत. म्हणजे त्यामध्ये तुम्हाला काही ठिकाणी थोडे लूप होल्स बघायला मिळतात. असो, आता सरकारी नियम आहे, सरकारने ठरवलेलं आहे, त्यामुळे आपल्याला त्या पद्धतीनेच त्या गोष्टी अभ्यासाव्या लागतील. एम आय राईट? सो आता आपल्याला बघायचं आहे की यामध्ये आणखी कोणत्या कोणत्या गोष्टींचा समावेश केला जातो, म्हणजे या अधिसूचनेचं स्वरूप किंवा या अधिसूचनेची एकंदरीत डिटेल रचना कशी आहे. काय होतं बघा की एक स्पेसिफिक पॉईंट असा लक्षात घ्यावा लागतो आपल्याला की सर ही अधिसूचना जी जारी केलेली आहे, या अधिसूचना तयार करण्यामागचं उद्दिष्ट काय असेल. ही जी अधिसूचना ऑलरेडी तयार आहे याचं उद्दिष्ट काय असू शकतं. मग या अधिसूचनेचं उद्दिष्ट जर तुम्ही बघणार, त्यामध्ये पहिलं उद्दिष्ट आपण बघू शकतो की जो मासेमारी करणारा जो समुदाय आहे, मासेमारी करणारा जो किनारपट्टीवर वास्तव्य करणारा जो समुदाय आहे, तर त्या स्थानिक समुदायांचं उपजीविकेचं साधन हे समुद्रच आहे. मग ह्या स्थानिक समुदायांच्या उपजीविकेच्या सुरक्षिततेसाठी हमी घेणं म्हणजे कोस्टल एरियाच्या सिक्युरिटीकडे लक्ष देणं किंवा कोस्टल एरियाची हानी न होऊ देणं, या दृष्टीने ही अधिसूचना कार्य करेल किंवा यासाठी ही अधिसूचना तयार करण्यात आलेली आहे असं आपण म्हणू शकतो. कारण कोस्टल एरियामध्ये राहणारा जो स्थानिक समुदाय आहे, जे कोळी बांधव आहे, तर ते ऑलरेडी त्यांच्या उपजीविकेसाठी पूर्णपणे या समुद्रावर डिपेंड आहे. आणि जर समुद्रालाच जर हानी व्हायला लागली तर त्यांच्या उपजीविकेच्या साधनावर त्या ठिकाणी हानी होईल आणि मग पुढे आणखी जास्त समस्या निर्माण होतील. तर त्यापेक्षा बेटर आहे की त्यांच्या सुरक्षिततेसाठी आपण ऑलरेडी हमी घेणं गरजेचं आहे की आपण कोस्टल एरियाला काहीही धोका पोहोचू देणार नाही. दुसरं उद्दिष्ट या ठिकाणी ठेवलं की किनारपट्टीचं क्षेत्र आणि तिथलं जे पर्यावरण आहे, तर या किनारपट्टी क्षेत्र आणि पर्यावरण, तेथील समुद्र तटीय संवर्धन आणि संरक्षण करणं. समजलं? संरक्षण आणि संवर्धन करणं आणि सोबतच किनारपट्टीवरचे जे नॅचरल धोके आहेत, नैसर्गिक धोके, त्यातल्या त्यात ग्लोबल वॉर्मिंगमुळे वाढणारी जी काही समुद्राची पातळी आहे, ह्या गोष्टी लक्षात ठेवून वैज्ञानिक म्हणजे टेक्निकल किंवा सायंटिफिक तत्वांवर आधारित स्थायी पद्धतीने विकासाला उत्तेजन देणं. आजही आपल्याला बघायला मिळतं की ही आपल्या सगळ्यांसमोर असलेली एक समस्याच आहे की ग्लोबल वॉर्मिंगचा धोका हा सगळ्यांना संभाव्य बघायला मिळतोय, की ज्यामुळे आपल्याला जागतिक तापमान वाढतंय आणि जागतिक वाढत्या तापमानामुळे जे ग्लेशियर्स आहे ते मेल्ट होत आहेत आणि ते मेल्ट होत असल्यामुळे सागरी पातळी आपल्याला इन्क्रीज होताना दिसते. आता मला सांगा, जर ही सागरी पातळी इन्क्रीज होत राहिली तर सगळ्यात पहिल्यांदा जो फटका बसेल तो कोणत्या एरियाला बसेल? पूर्णपणे कोस्टल एरियाला बसेल. मग कोस्टल एरियाचंच प्रोटेक्शन करणं हे या नियमावलीचं काम आलं. मग या नियमावलीमध्ये हे सगळे मुद्दे आहेत की जे ॲज पर द प्रोटेक्शन अँड कन्झर्वेशनसाठी नमूद केलेले आहेत. ठीक आहे, बरं. मग आता यामध्ये अजून काय गोष्टी आहेत? अजून यामध्ये तुम्हाला अशा काही गोष्टी दिसतील जसं की ही जी अधिसूचना आहे 2011ची CRZ अधिसूचना, तर ह्या अधिसूचनेचं 4 वर्गामध्ये तुम्हाला क्लासिफिकेशन बघायला मिळतं. 4 भागांमध्ये याचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. बरं, मग 4 भागांमध्ये क्लासिफिकेशन कसं? की जसं CRZ1 असा भाग आहे की जो आर्थिक दृष्टीने संवेदनशील म्हटला जाईल. किनारपट्टीचे जे काही कोस्टल एरिया मी तुम्हाला सांगितलं ना, तर ह्या पूर्ण कोस्टल एरियाचे 4 भागांमध्ये क्लासिफिकेशन केलं. त्यातला पहिला भाग सांगतो की आर्थिक दृष्टीने जे संवेदनशील क्षेत्र आहे ते संवेदनशील क्षेत्र या पहिल्या वर्गवारीमध्ये कन्सिडर केलं जाईल, म्हणून तो CRZ1 या कॅटेगरीमध्ये आहे. ठीक आहे सर, दुसरं काय? मग दुसरा घटक जर बघितला तर CRZ कॅटेगरी 2. मग आता ही जी कॅटेगरी 2 आहे, सेकंड नंबरची कॅटेगरी, यामध्ये जे पक्के घरं बांधलेलं क्षेत्र आहे किनारपट्टीच्याच भागामध्ये, परंतु जे पक्के घरं बांधलेलं क्षेत्र असेल त्या पूर्ण क्षेत्राचा समावेश या CRZ2 मध्ये होईल. मी तुम्हाला हे एक्सप्लेन करून सांगणारच आहे की याच्यामध्ये कोणत्या काय ॲक्टिव्हिटीज अलाउड आहे, काय ॲक्टिव्हिटीज अलाउड नाही आहेत, ते सांगणार आहे मी तुम्हाला. त्याची काळजी नका करू, कारण प्रश्नच त्याच्यावर येतात, हे लक्षात घ्या. म्हणजे जे मी आत्तापर्यंत तुम्हाला इन्फॉर्मेशन शिकवली, काय वाटतं बरं तुम्हाला की याच्यावर कसे प्रश्न येऊ शकतात?
जरा प्रत्येकाने कमेंट सेक्शनमध्ये रिप्लाय द्या, म्हणजे मला कळेल की नेमकं तुम्हाला ज्या पद्धतीने मी हा टॉपिक सांगतोय तो तुम्हाला व्यवस्थित समजतोय आणि तुम्हाला हे लॉजिकली ठरवता येऊ शकतं की या पर्टिक्युलर टॉपिकवर कशा टाईपचे प्रश्न तयार होऊ शकतात. सो आता मला सांगा की जी माहिती मी तुम्हाला आतापर्यंत इथे सांगितली त्यावर तुम्हाला काय वाटतं की कसा प्रश्न येऊ शकतो? व्हॉट डू यू थिंक? तुम्हाला काय वाटतं? काहीच वाटत नाही? येस, ॲब्सोल्युटली. CRZ वर्गीकरणाचं मॅच द पेअर मध्ये तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. जसं की बरोबर बोलले तुम्ही. CRZच्या या नियमावलीशी संबंधित तुम्हाला जेव्हा तुम्ही प्रश्न विचारात घेतात तर प्रश्न विचारात घेताना इथे तुम्हाला जोड्या लावा किंवा विसंगत पर्यायाचा प्रश्न किंवा याच्या अगोदरची जी माहिती आहे त्यावर तुमचे विधानात्मक प्रश्न, बरोबर की नाही, योग्य अयोग्य वगैरे ह्या पॅटर्नचे प्रश्न, असे प्रश्न तुमचे तयार होऊ शकतात, हे लक्षात ठेवा. आणि इथे मात्र जर जसं मी तुम्हाला सांगतोय की इथे जर तुम्ही विचार करताय तर इथे तुमचा 101% पॉसिबिलिटी क्रिएट होते की तुम्हाला इथे मॅच द पेअरचा प्रश्न येऊ शकेल. मग आता CRZ कॅटेगरी 3 याच्यामध्ये दिलेलं आहे की जे मूलतः ग्रामीण क्षेत्र आहे किनारपट्टीच्या भागामध्ये, तर ते ग्रामीण क्षेत्र इथे समाविष्ट होतंय. आणि CRZ कॅटेगरी 4 मध्ये जर बघितलं तर यामध्ये जलक्षेत्र म्हणजे समुद्राच्या बाजूकडचं जलक्षेत्र, त्यात सीमावर्ती जलक्षेत्राचा आणि भरतीमुळे प्रभावित होणाऱ्या क्षेत्राचा समावेश हा आपल्याला कन्सिडर होईल CRZ कॅटेगरी 4 मध्ये. मग तुम्हाला हे माहिती पाहिजे की आता नेमकं वर्गीकरण आधारित प्रश्न जो आहे हा कशा फॉर्मॅटमध्ये येऊ शकतो. एक तर मॅच द पेअर म्हणजे जोड्या लावा किंवा ऑलरेडी जोड्या लावलेल्याच असतात त्याच्यात एखादी जोडी चुकीची कोणती आहे ते ओळखा, म्हणजे विसंगत पॉईंट ऑफ व्ह्यूमध्ये येऊ शकतोय, किंवा विधानं येऊ शकतात, डायरेक्टली 4 विधानं येतील समजून घ्या आणि याच्यापैकी 3 विधानं बरोबर असतील आणि 1 विधान चुकीचं असेल, म्हणजे फक्त हे खालीवर केलेला असेल. हा जो डेटा आहे ना, म्हणजे जसं मी बोलतोय की यांचा क्लासिफाईड पार्ट जो आहे हा फक्त खालीवर केलेला असेल. सो त्या बेसिसचे पण प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करू शकतात, कारण CRZ रिलेटेड ह्याच गोष्टीत. आणि विशेष की CRZची व्याख्या, CRZ मध्ये असलेले क्षेत्र, CRZ कोणत्या कोणत्या मंत्रालयाद्वारा तो तयार केलेला आहे, ठीक आहे, कोणत्या कायद्याअंतर्गत हे तयार केलेले आहे नियमावली, सो आणि कोणत्या उद्देशाने हे तयार केलेले आहे. सो ह्या गोष्टी मात्र तुम्ही जरा लक्षात असू द्या. मग उद्दिष्टांचा पण भाग मी सांगितला आणि त्याचं क्लासिफिकेशन मी तुम्हाला इथे सांगितलेलं आहे, ठीक आहे. मग ह्यानुसार जर आपण बघायला गेलो तर CRZ हे जे काही भाग आहे किंवा CRZचं जे एकंदरीत टोटल क्षेत्र आहे, तर या CRZच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला अनेक अशा ॲक्टिव्हिटीज आहे की ज्या अनेक ॲक्टिव्हिटीजला तिथे प्रतिबंधित केलं गेलेलं आपण बघू शकतो. मग आता या ॲक्टिव्हिटीजचा विचार जर केला तर तुम्हाला बघायला मिळेल की आता नेमकं तुम्ही म्हणणार की सर CRZ मध्ये 2011 नुसार असं काय ठरवलेलं आहे की ज्यानुसार त्या भागामध्ये काही गोष्टींना प्रतिबंध लावलेला आहे. मग आपण असं म्हणू शकतो की प्रतिबंधित गतिविधी कोणत्या आहे की ज्या कम्प्लिटली प्रोहिबिटेड आहे या ठिकाणी. मग आपण असं म्हणू शकतो की पर्यावरणाला हानिकारक ठरणाऱ्या सर्व मानवी गतिविधी CRZ मध्ये त्याला बंदी ठरवण्यात आलेली आहे. मानवी गतिविधी म्हणजे बाय ह्युमन होणाऱ्या अशा ऑल ॲक्टिव्हिटीज की ज्या एव्हरी ॲक्टिव्हिटीमुळे पर्यावरणाला धोका निर्माण होईल, मग अशा ॲक्टिव्हिटीजला पूर्णतः बंदी आहे. मग यासाठी संबंधित राज्य किंवा केंद्रीय अधिसत्तेची मान्यता घेऊन, विशेष लक्षात घ्या, आता हा झाला तुमच्यासाठीचा एक लूप होल की राज्य आणि केंद्रीय अधिसत्तेची मान्यता घेऊन खालील गतिविधींना सागरतटीय नियमन क्षेत्रामध्ये परवानगी आहे. म्हणजे आता हे तुम्हाला असे घटक मी सांगणार आहे की जर याला बाय द गव्हर्नमेंट परवानगी मिळते आहे
मग ते राज्य शासनाद्वारा किंवा केंद्रीय अधिसत्तेद्वारा जर त्याला योग्य ती परवानगी मिळत असेल तर ह्या सर्व ॲक्टिव्हिटी कोस्टल एरियाच्या रेग्युलेटरी झोन असलेल्या भागामध्ये होऊ शकतात. ठीक आहे. मग आता बघा काय पॉईंट येतोय बरं. पहिला पॉईंट तर मला हा दिसतोय की नवे उद्योग आणि अस्तित्वात असलेले उद्योगांचा विस्तार होणं. म्हणजे कोस्टल एरियाच्या या भागामध्ये म्हणजे CRZच्या क्षेत्रामध्ये नवीन उद्योग स्थापन करणं किंवा जिथे ऑलरेडी जुने उद्योग आहे त्या उद्योगांचा विस्तार करणं. मग ह्या ॲक्टिव्हिटीजला राज्य सरकार आणि केंद्रीय अधिसत्तेची मान्यता जर असेल तर तुम्ही या ॲक्टिव्हिटीज तिथे कोस्टल एरियाच्या या CRZ एरियामध्ये पण करू शकतात. बरोबर आहे की नाही. इंटरेस्टिंग पॉईंट. बरं बघा मग अशा कोणत्या कोणत्या गोष्टींना इथे ग्रीन सिग्नल आहे. ठीक आहे. पहिला पॉईंट की ज्यांचं स्थान सागर तटावर किंवा सागरी पाण्याजवळ असणं आवश्यक आहे असे काही उद्योग किंवा गतिविधी. म्हणजे हे बाय डिफॉल्ट आहे की असे काही उद्योग आहेत की ज्यांना सागर किनाऱ्याजवळ असणं गरजेचं आहे, सागर तटावर असणं गरजेचं आहे, सागरी पाण्याजवळ असणं गरजेचं आहे. तर मग असे आवश्यक ते उद्योग जे आहेत हे तिथेच स्थापित होतील जिथे ते स्थापित असणं गरजेचं आहे. मग आला का बरं हा पॉईंट की ठीक आहे चला हा मग सागर किनाऱ्याजवळ आहे मग CRZ मध्ये तरी सुद्धा तो उद्योग जो आहे हा स्थापित करता येऊ शकेल. ठीक आहे. ह्या गोष्टींकडे जरा जास्त लक्ष असू द्या. ठीक आहे. बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना वाटत असते की CRZच्या अंतर्गत खूप कडक नियमावली आहेत, बट काही गोष्टींमध्ये जसं मी बोललो की राज्य किंवा केंद्रीय अधिसत्तांच्या जर परवानग्या मिळाल्या तर इथे सुद्धा तुम्ही अनेक उद्योग स्थापन करू शकतात. म्हणजे प्रतिबंधित गतिविधी ज्या असतील तर त्यांना सुद्धा इथे परवानगी आहे. इफ जर जसं आपण बघतोय मग हे आपण म्हणू शकतोय की हे अपवाद घटक आहेत जे मी तुम्हाला सांगतोय ते. मग हे अपवाद घटकांवर पण विधानात्मक प्रश्न येऊ शकतो की CRZ मध्ये खालीलपैकी कोणते घटक किंवा कोणते उद्योगांचा विस्तार होऊ शकतो. सो या रिलेटेड आपल्याला वाटत असते की अणुऊर्जेचा प्रकल्प होणं वगैरे वगैरे या गोष्टी आपल्याला वाटणार नाही, बट त्या होतात. त्यामुळे जरा हे कॉन्शियस राहून लक्षात घ्या. दुसरा पॉईंट यामध्ये आहे की जसं बोललो मी की अणुऊर्जा खात्याचे जे काही प्रकल्प आहेत त्यांना पण इथे परवानगी आहे. सोबतच काही बंदर, धूप नियंत्रण उपाययोजना, काही पाईपलाईन्स टाकायच्या असतील किंवा सागर तटीय काही पोलीस ठाण्यांचं बांधकाम करायचं असेल सो तरी सुद्धा हे काम इथे केलं जाणार. या गोष्टी इथे घडणार. त्याचसोबत मुंबईमध्ये होणारं मान्यताप्राप्त ग्रीनफील्ड एअरपोर्ट हे सुद्धा इथे होणार. त्याचसोबत आपण असं म्हणू शकतो की CRZ कॅटेगरी 1 मध्ये वर्गीकृत क्षेत्रांव्यतिरिक्त या क्षेत्रामध्ये अक्षय ऊर्जा स्रोतांपासून विद्युत ऊर्जा निर्मितीचे प्रकल्प आणि निरक्षारीकरण डिस्टिलेशनचे जे काही प्रोजेक्ट आहेत ते इथे स्थापित करता येऊ शकतात. ठीक आहे. त्यानंतर स्थानिक शहर विकास नियमानुसार स्थानिक लोकसमूहांच्या राहत्या घरांची पुनर्बांधणी. जसं मी बोललो की या भागामध्ये कोण राहतंय तर जे काही आपले कोळी बांधव किंवा मच्छीमार राहत आहेत तर त्यांच्या घरांची पुनर्बांधणीसाठी किंवा दुरुस्तीसाठी सुद्धा त्यांनाही परवानगी आहे. कारण ते बाय डिफॉल्ट स्थानिक शहर विकास नियमानुसार स्थानिक लोकसमूहांचा तो तिथला भाग आहे म्हणून. ठीक आहे. आता मला सांगा या गोष्टी समजल्या का व्यवस्थित. मग अजून दुसरा एक पॉईंट आपल्याला इथे बघायचा आहे. अजून कोणत्या कोणत्या गोष्टींना परवानगी आहे तर यामध्ये खनिज तेलाचं उत्पादन. आता हे प्रतिबंधित गोष्टी सांगतोय मी. आता ह्या ज्या काही गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे ह्या प्रतिबंधित गोष्टी आहेत जे मी आता इथे तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. आता एक काम करूया, यामध्ये तुम्हाला मी डायरेक्टली पहिल्यांदा CRZचं कॅटेगरी 1चं पूर्ण भाग सांगतो, मग तुम्हाला बाकी पॉईंट क्लिअर करतो. म्हणजे तुम्हाला ते जास्त क्लॅरिटीने समजेल या गोष्टी. बघा आता जे मी तुम्हाला CRZ कॅटेगरीचे 4 घटक सांगितले ना तेव्हा CRZ कॅटेगरी ह्या 4ही कॅटेगरी ज्या मी सांगितल्या आता एक एक कॅटेगरी आपण समजून घेऊया पहिल्यांदा. मग यामध्ये CRZ कॅटेगरी 1 काय आहे. CRZ कॅटेगरी 1 ही नेमकं काय आहे हे समजून घेण्यासाठी पहिला पॉईंट इथे लक्षात घ्या की CRZ1 मध्ये सागर तटाच्या एकात्मकतेसाठी महत्त्वाची भूमिका बजावणारी
जे काही पर्यावरण संवेदनशील क्षेत्र आहेत, जसं मी ऑलरेडी बोललो होतो की सेन्सिटिव्ह एरिया यामध्ये समाविष्ट होतो, आणि भूस्वरूपीय जे वैशिष्ट्य असणारे क्षेत्र आहे त्यांचा इथे समावेश होतो. मग आता मला सांगा की सेन्सिटिव्ह झोन पर्यावरणीय दृष्टिकोनातून बघायला गेलं तर कोणते कोणते असू शकतात, तर त्याची एक सिंपल एक यादी हीच त्याची व्याख्या आहे. ठीक आहे, म्हणजे CRZ कॅटेगरी 1 मध्ये असे कोणते क्षेत्र येतात की जे संवेदनशील क्षेत्र या शब्दाअंतर्गत किंवा या व्याख्याअंतर्गत मोडले जातात. मग यामध्ये पहिलं, जसं आपण बघतोय आता एक एक शब्द किंवा एक एक पॉइंट मी तुम्हाला इथे सांगतो, जरा व्यवस्थित लक्ष द्या. खारफुटी वने, प्रवाळ भित्तिका यांच्या संबंधित असलेली जैवविविधता, त्याचसोबत इथे असलेले काही सँड ड्यून्स, तिथे असलेले काही राष्ट्रीय उद्यानं, काही सागरी उद्यानं पण असतात त्यांचाही समावेश, सोबत काही सागरी किनारपट्टीजवळचे अभयारण्य, काही राखीव वने, काही वन्यजीव अधिवास क्षेत्र आणि बायोस्फिअर रिझर्व एरिया जो जीवावरण राखीव क्षेत्र आपण म्हणतो, त्याचसोबत प्रोटेक्टेड एरिया किंवा तुमचा वेटलँड एरिया पाणथळ प्रदेश, किंवा कासव जे असतात किनारी भागामध्ये त्यांची घरट्यांची स्थळं, खेकड्यांचे अधिवास क्षेत्र, त्याचसोबत पक्ष्यांचे घरट्यांचे स्थळं जे असतात या किनारपट्टीच्या भागामध्ये नेस्टिंग ग्राउंड्स, किंवा पुरातत्व महत्त्व असणारं क्षेत्र असेल किंवा एखादी संरचना असेल किंवा वारसा स्थळं असतील, तर हे ऑल फॅक्टर्स जे आहेत या सगळ्यांचा समावेश होतो तो या CRZ कॅटेगरी 1 मधल्या पर्यावरणीय दृष्टिकोनातून संवेदनशील क्षेत्रांमध्ये. समजलं की पर्यावरणीय दृष्टीने संवेदनशील काय आहे. सो हे सर्व घटक पर्यावरणीय दृष्टिकोनातून CRZ 1 मध्ये येतात, कारण ते संवेदनशील क्षेत्र म्हणून आपण त्यांना बघतो किंवा त्यांची ती रचना आपण विशेष लक्षात घेतो. ठीक आहे, बर. मग यासोबतच आंतरज्वारीय प्रदेश की ज्याला आपण इंटरटायडल झोन, जे की ऑलरेडी आपण बघतो की भरती आणि ओटी रेषेच्या अंतर्गत असलेलं क्षेत्र, हे पण यामधलं एक महत्त्वपूर्ण क्षेत्र आहे. ठीक आहे, की जे लाटांपासून प्रभावित होणारं क्षेत्र आपण म्हणू शकतो, कारण भरतीचा पण पॉईंट आपण बघितला तर भरतीला तेवढी सीमा जी आहे ही वाढत असते. मग तेही क्षेत्र CRZ 1 मध्ये येत असते. मग आता जो मेन घटक आपण बघत असतो यामध्ये, तो घटक असा आहे की CRZ 1 मध्ये CRZ 1 हा जो की अतिसेन्सिटिव्ह भाग आहे, या CRZ 1 मध्ये परवानगी असणारी जे गतिविधी असतील की ज्यांना तिथे परवानगी आहे, मग अशा ॲक्टिव्हिटीजचं रेग्युलेशन केलं जाईल, म्हणजे तिथे व्यवस्थापन मॅनेजमेंट केलं जाईल. मग ह्या अशा गोष्टींचं मॅनेजमेंट करण्यासाठी जे की आपण म्हणू शकतो की परवानगी असणाऱ्या गतिविधींचं व्यवस्थापन करणारी अधिसत्ता कोणती आहे, म्हणजे हे सगळं मॅनेजमेंट बघेल अशी अधिसत्ता कोणती आहे. मग अशी एक अधिसत्ता आहे की ज्या अधिसत्तेचं नाव आहे कोस्टल झोन मॅनेजमेंट ऑथॉरिटी, ज्याला CZMA म्हणून बघितलं जातं. तर हे CZMA कडून हे सगळं नियमन केलं जाणार, की ह्या CZMAचं काम आहे की ह्या CRZ 1 मध्ये परवानगी असणाऱ्या ज्या ॲक्टिव्हिटीज होत आहेत, तर या ओव्हरऑल ॲक्टिव्हिटीजचं मॅनेजमेंट हे प्रॉपरली केलं गेलं पाहिजे. समजलं सर्वांना? सो ही एक प्रायोरिटीची गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायचं आहे की व्यवस्थापन करणारी एक अधिसत्ता इथे आपण लक्षात ठेवणार. ठीक आहे एव्हरीवन? बरं, आता मी जे काही बोलतोय ते सगळ्यांना समजतंय? एकदा सर्वजण कमेंट सेक्शनमध्ये पण रिप्लाय देत चला मला. ऑल ऑफ यू गाईज. आता एक बघा, आता हे जे मी पॉइंट तुम्हाला बोलतोय हे अपवाद वगळता इतर कोणत्याही नवीन बांधकामाला परवानगी नाही. हे अपवाद आहेत, म्हणजे या गोष्टींना तिथे परवानगी आहे, याच्या व्यतिरिक्त काही असेल तर त्याला परवानगी नाहीये. याच्या व्यतिरिक्त काही होत असेल तर त्या गोष्टींना परवानगी नाही. परंतु CRZ 1 मध्ये हे अपवादात्मक गोष्टी सोडल्या तर ह्या गोष्टी तिथे घडू शकतात, करता येऊ शकतात, बट याच्या व्यतिरिक्त काही असेल तर ते शक्य नाही. मग अशा कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत की ज्यांना इथे ग्रीन सिग्नल मिळत असतो? तर बघा, पहिली गोष्ट आहे ती म्हणजे की अणुऊर्जा खात्याचे काही प्रकल्प असतील
तर ते यामध्ये तयार करणं शक्य आहे. म्हणजे या कोस्टल एरियामध्ये हे प्रकल्प जे आहेत हे बांधले जाऊ शकतात. दुसरं की काही वेगवेगळ्या प्रकारच्या पाईपलाईन वगैरे टाकायच्या असतील किंवा विद्युत पारेषणच्या लाईन्स टाकायच्या असतील, इलेक्ट्रिसिटी सप्लायच्या ज्या हाय पॉवरच्या केबल्स असतात त्या इथे टाकता येऊ शकतात. CRZ 1च्या अंतर्गत परवानगी असणाऱ्या गतिविधींसाठी आवश्यक सुविधा लावता येऊ शकतात. वादळांची हालचाल देखरेख करण्यासाठी किंवा वादळांसंबंधित पूर्वानुमान लावण्यासाठी, तिथलं हवामानाचे डेटा कलेक्ट करण्यासाठी तिथे काही टॉवर्स उभारले जाऊ शकतात. सोबत सी लिंक वगैरे सारखे प्रोजेक्ट जे आहे, सागरी पूल वगैरे हे बांधले जाऊ शकतात. बट हे बांधताना सागरी लाटांचा परिणाम किंवा सागरी लाटांवर अगेन्स्ट परिणाम होईल असं त्या ठिकाणी बांधकाम नसावं. ठीक आहे. सो योग्य पद्धतीचं हे बांधकाम तिथे करता येऊ शकतंय. प्लस नवी मुंबई या ठिकाणी परवानगी दिलेलं ग्रीनफील्ड विमानतळाची उभारणी हे सुद्धा CRZ 1च्या कॅटेगरी क्षेत्रातच येतंय, त्यामुळे त्यालाही इथे परवानगी आहे. म्हणजे हे असे क्षेत्र किंवा अशा गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा की ज्यांना अपवादात्मक पद्धतीने परवानगी आहे, आणि अशाच गोष्टींवर तुमचे मोस्ट इम्पॉर्टंट असलेले विधानात्मक प्रश्न तुम्हाला बघायला मिळतील. याचा तुम्ही इथे जास्त विचार करा, हे मी तुम्हाला वारंवार सांगतोय. समजतंय सर्वांना? बरं, पुढचा पॉइंट आता काय आहे बघा, की पुढचा पॉइंट आहे CRZ 2 आणि CRZ 3 ह्या कॅटेगरीमध्ये काय करता येत आहे. ठीक आहे. मग इथे पहिला पॉइंट आपण बघतो तो म्हणजे CRZ 2. CRZ 2 मध्ये परवानगी असलेल्या गतिविधींचं CZMA कडून नियमन होणार. CZMA कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटी कडून हे गोष्टींचं नियमन होईल, रेग्युलेशन होईल. मग आता हे रेग्युलेशन होईल तर वास्तविक यामध्ये काय काय गोष्टी असतात हे इथे लक्षात घ्या. मग रेग्युलेशन करत असताना परवानगी असलेल्या गतिविधींचं नियमन करत असताना पहिली गोष्ट की बांधकामाला परवानगी ही केवळ रस्त्यांच्या किंवा अस्तित्वात असलेल्या इमारतींच्या जमिनीकडील बाजूलाच परवानगी द्यावी. लँडवर्ड साईड म्हणजे जमिनीकडची बाजू, सागराकडची बाजूला परवानगी नाही मिळणार. बांधकामाला परवानगी ही जी आहे ही रस्त्यावरच्या किंवा अस्तित्वात असलेल्या ज्या अधिकृत इमारती आहेत तर या अधिकृत इमारतींच्या जमिनीकडच्या बाजूला परवानगी मिळेल, बाकी इतर दुसऱ्या कोणत्याही भागाला नाही. त्यानंतर दुसरा पॉइंट आहे की दिलेल्या अटींसह पेट्रोलियम उत्पादनं व LNG साठवणूक सुविधा आणि LNGच्या पुनर्वायूकरणासाठी आवश्यक सुविधांची उभारणी इथे करता येऊ शकेल. आणि हे केलं जात असताना त्या गोष्टींचं रेग्युलेशन हे CZMA कडून होणार. त्याच्यानंतर निरक्षारीकरण प्रकल्प, ज्याला आपण डिस्टिलेशन प्रोजेक्ट्स म्हणत असतो, किंवा त्या संबंधित सुविधा इथे स्थापित करताना रेग्युलेशन होईल. त्यानंतर धोकादायक नसणारे खाण्याचं तेल, खते आणि अन्नधान्य वस्तूंची या अधिसूचित बंदरांमध्ये साठवणूक करत असताना कोस्टल एरियामध्ये जर आपल्याला हे स्टोरेज हाऊस क्रिएट करायचे असतील या गोष्टींसाठीचे, तर त्याला सुद्धा विशेष CZMAचं नियमन असेल. आणि ऊर्जा निर्मितीसाठी अक्षय ऊर्जा प्रकल्प जे असतील की सागरी लाटांपासून एनर्जी प्रोड्यूस करणं वगैरे यासारखे प्रोजेक्ट, तर अशा प्रोजेक्टसाठी किंवा संबंधित सुविधांची उभारणी इथे करता येऊ शकते. बट हे सगळं केलं जात असताना CZMA त्यावर लक्ष देऊन असेल. ठीक आहे. सो या गोष्टी लक्षात ठेवा. त्यानंतर पुढची कॅटेगरी जी आहे ती म्हणजे CRZ कॅटेगरी C. तिसरी कॅटेगरी CRZ कॅटेगरी C काय आहे. आता इथे आपण बघतोय की ही तिसरी कॅटेगरी आहे आणि या तिसऱ्या कॅटेगरीमध्ये विशेष जो घटक येतो तो म्हणजे की मानवी हस्तक्षेपापासून बऱ्याच प्रमाणामध्ये मुक्त असलेलं, आणि विशेष म्हणजे जे की CRZ 1 आणि CRZ 2 मध्ये न येणारं, CRZ 1 आणि 2 याच्या अंतर्गत न येणारं क्षेत्र हे CRZ 3 मध्ये येत असते. मग यामध्ये ग्रामीण भागामधला म्हणजे कोस्टल एरियामधला जो ग्रामीण भाग आहे त्यामधलं विकसित किंवा अविकसित क्षेत्र, सोबतच महानगरपालिका किंवा कायद्याने निर्धारित केलेल्या इतर शहरी भागांमधलं विशेष बांधकाम न झालेलं क्षेत्र हे यामध्ये
सहभागी होत असते किंवा या CRZ कॅटेगरी 3 मध्ये याचा इन्व्हॉल्वमेंट होत असतो. हा इथे पॉइंट सगळ्यांना समजतोय? बरं, मला एक सांगा की तुमच्यापैकी असे किती विद्यार्थी आहेत की ज्यांनी याच्या अगोदर CRZ हा टॉपिक वाचलाय, अभ्यासलेला आहे? अभ्यासला असेल तर येस म्हणा, नसेल अभ्यासला तर नो म्हणा. ऑल जेवढे इथे प्रेझेंट आहेत मी सगळ्यांना विचारलं, तर उत्तराची अपेक्षा ही सर्वांकडून आहे, त्यामुळे पटकन सर्वांनी उत्तर द्या. अच्छा, अमोल म्हणतोय नो, सोनिया म्हणते नो, सीमा म्हणते नो. अच्छा, म्हणजे याच्या अगोदर कधीच अभ्यासला नाहीये. बरं ठीक आहे, पण मग जरी अभ्यासलेला नाही, पण आज मी ज्या पद्धतीने तुम्हाला हे सगळं सांगतोय हे व्यवस्थित समजताय का? की कोस्टल एरिया काय आहे आणि कोस्टल रेग्युलेटरी झोनमध्ये कोणत्या गोष्टी घडू शकतात, कोणत्या गोष्टी घडू शकत नाही, याचा एक सारासार अंदाज तुम्हाला समजतोय का? काय वाटतंय बघा बरं जरा. बरं, मग आता पुढची स्लाइड आपण बघूया. ही CRZ3 जी आहे, या CRZ3च्या क्षेत्रामध्ये परवानगी असलेल्या गतिविधींचं CZMA कडून नियमन केलं जाईल, जे की ऑलरेडी आपण आता CRZ3 मध्ये आपण जो भाग बघणार आहोत त्याच्यामध्ये परवानगी असलेल्या ज्या गतिविधी आहेत, तर आपण परवानगी असलेल्या गतिविधींचं CZMA कडून त्याचं नियमन कसं होतंय ते बघूया. पहिली गोष्ट, याच्यामध्ये जो पहिला भाग आहे तो म्हणजे नो डेव्हलपमेंट झोन, ज्याला NDZ असं म्हटलं जात असतं. तर नो डेव्हलपमेंट झोन जो आहे, तर हा भरती रेषेपासून, भरतीची जी सीमारेषा आहे त्याच्यापासून जमिनीकडचं 500 मीटर पर्यंतचं जमिनीचं क्षेत्र आणि भरतीच्या प्रभावाखाली येणारं जलक्षेत्र, हे दोन भाग लक्षात घ्या. भरतीच्या प्रभावाखाली येणारं जलक्षेत्राच्या बाबतीमध्ये 100 मीटर पर्यंतचं जलक्षेत्र हे कम्प्लिटली नो डेव्हलपमेंट झोन असेल, हे इथे लक्षात ठेवायचं आहे आपण. समजलं? येस. अजून नो डेव्हलपमेंट झोन अधिसूचित बंदराच्या क्षेत्र मर्यादित लागू नसेल. नो डेव्हलपमेंट झोन अधिसूचित बंदरांच्या क्षेत्र मर्यादित लागू नसेल. सो हा याचा एक पॉइंट लक्षात ठेवा. दुसरा एक पॉइंट आहे की नो डेव्हलपमेंट झोन दुरुस्ती आणि अस्तित्वात असलेल्या इमारतींची पुनर्बांधणी या व्यतिरिक्त इतर कोणत्याही कामाला नो डेव्हलपमेंट झोनमध्ये परवानगी नसावी. ठीक आहे, म्हणजे परवानगी कोणाला असेल तर NDZची दुरुस्ती करणं आणि अस्तित्वात असलेल्या इमारतींची पुनर्बांधणी करणं, याला तिथे परवानगी आहे. पण याच्या व्यतिरिक्त इतर कोणतं काम असेल, कोणतं बांधकाम असेल, तर त्याला मात्र तिथे परवानगी नाहीये. ठीक आहे, नो डेव्हलपमेंट झोनमध्ये. मग आता तुम्हाला हे माहिती पाहिजे की नो डेव्हलपमेंट झोन वास्तविक काय आहे. ऑलरेडी मी तुम्हाला इथे सांगितलेलं आहे. हे लक्षात असू द्या की पहिला जो पॉइंट आहे तो नो डेव्हलपमेंट झोनचा आहे. मात्र काही परिस्थितीमध्ये, आता हा एक इथे तुम्हाला एक सबस्टिट्यूट पॉइंट दिसेल की जो पॉइंट असा आहे की काही विशिष्ट परिस्थितीमध्ये मासेमारी करणारा समुदाय जो आहे त्यांना या नो डेव्हलपमेंट झोनच्या अंतरामध्ये तिथे घर बांधण्याला परवानगी आहे, कारण ते तिथले वास्तविक रहिवासी आहेत आणि त्यांचं उपजीविकेचं साधन समुद्र किनारा आहे. त्यामुळे त्यांना काही प्रमाणामध्ये विशिष्ट परवानगीसह, जसं मी बोललो की या संबंधित राज्य सरकारने किंवा केंद्रशासित प्रदेशाने त्या पारंपरिक समुद्र तटीय किंवा समुदायाच्या सल्लामसलतीने एक योजना तयार करावी आणि त्यानुसार तिथे मंत्रालयाकडून
त्यास मान्यता द्यावी आणि तर तुम्हाला ही जर मान्यता मिळते तर तुम्ही ते काम करू शकता, म्हणजे तिथे ते बांधकाम करू शकतात. समजतंय? एक स्टेटमेंट तुम्ही जरा इथे विशेष लक्षात घेतलं तर राज्य सरकार आणि केंद्र शासित प्रदेश, इथे केंद्र सरकार का नाही दिलंय बरं मग असं? आता कोस्टल एरियामध्ये जर बघितलं तर तुम्हाला असा काही कोस्टल एरिया आहे की ज्याला युनियन टेरिटरी लागून आहेत. मग युनियन टेरिटरीच्या बाबतीमध्ये केंद्र शासित प्रदेशाची परवानगी म्हणजे त्यावेळेस तुम्हाला संबंधित तिथल्या केंद्राची परवानगी घ्यावी लागेल. बाकीचे तर स्टेट्स लागून आहेत, मग बाकीच्या स्टेटच्या रिलेटेड राज्य सरकारकडून परवानगी घ्यावी लागेल, त्यावेळेस तिथे त्या गोष्टी घडू शकतील. म्हणजे नो डेव्हलपमेंट झोनमध्ये सुद्धा घरं बांधणी किंवा पुनर्बांधणी ही होऊ शकते. ठीक आहे. बरं, मग ह्या पर्टिक्युलर योजनेमध्ये ज्यावेळेस ही योजना तयार केली जाणार आहे, ही संबंधित जी योजना आहे तर ह्या पर्टिक्युलर संबंधित योजनेमध्ये CZMA ने सुचवल्याप्रमाणे आपत्ती व्यवस्थापन तरतूद सुद्धा केलेली असणं गरजेचं आहे आणि विशेष स्वच्छतेच्या उपाययोजनांचा पण इथे समावेश करणं गरजेचं आहे की जेणेकरून असं नको व्हायला की जे कोस्टल एरियामध्ये त्यांना घरं बांधायला राहायला परवानगी दिली आणि ते त्या कोस्टल एरियामध्ये समुद्री भागामध्येच घाण करतायत. सो असं व्हायला नको, यासाठी हे CZMAचं काम आहे की तिथून जेव्हा तुम्ही त्यांना परवानगी देणार आहे तर त्या परवानगी देत असताना तिथे हे ऑब्झर्वेशन पण केलं जाईल की तिथून आपत्ती जर निर्माण झाली तर तिथे आपत्तीसाठीच्या दृष्टीने बचावात्मक काही सुविधा आहेत का किंवा तशा तरतुदीनुसार ते बांधकाम होतंय का. सो याचा तिथे विचार होणार. क्लिअर सगळ्यांना? हां. सो ओव्हरऑल हे पॉइंट्स जे काही मी तुम्हाला सांगितले हे तुम्ही लक्षात ठेवायचे की जे कम्प्लिटली रिलेटेड आहे CRZ कॅटेगरी 3 सोबत. ठीक आहे. पुढचा पॉइंट येतो CRZ कॅटेगरी 4. CRZ कॅटेगरी 4 जो की CRZचा लास्ट पार्ट आहे. मग आता CRZ कॅटेगरी 4 काय आहे? जसं मी ऑलरेडी तुम्हाला तेव्हा सांगितलं होतं की ओहोटीच्या रेषेपासून समुद्राच्या बाजूकडे साधारण 12 नॉटिकल मैल पर्यंतचा सागरी पाण्याचा भाग हा CRZ 4 मध्ये येतो. म्हणजे हे क्षेत्र तुमचं समुद्री क्षेत्र झालं, जमिनीचं नाही. बरं, पण मग समुद्री क्षेत्र आहे, पण ते कसं आहे तर भरती रेषेपासून तुम्हाला समुद्राकडे 12 नॉटिकल मैल. समजलं? भरतीच्या रेषेपासून समुद्राच्या बाजूकडे तुम्हाला 12 नॉटिकल मैलचं क्षेत्र. मग भरतीच्या प्रभावाखाली असणारं सागराकडे क्षेत्र की जे आपण म्हणू शकतो की जलक्षेत्राच्या मुखापासून भरतीच्या प्रभाव क्षेत्रापर्यंतचं क्षेत्र यामध्ये समाविष्ट होत असतं. म्हणजे याला तुम्ही असं समजून घ्या की भरतीच्या प्रभावाखाली असणारं जलक्षेत्र आणि सागरी बाजूकडचं क्षेत्र. बरं, ठीक आहे. आता यामध्ये जे रेग्युलेशन केलं जाणार आहे ते रेग्युलेशन कसं असेल? हे पण रेग्युलेशन CZMAच करत असते, हे इथे लक्षात ठेवा आपण. ठीक आहे. बरं, मग आता पारंपरिक मासेमारी आणि संबंधित गतिविधी सोडता इतर गतिविधींचं नियमन जे आहे हे खालीलप्रमाणे होईल. ठीक आहे. मग ठीक आहे सर, मग आता याच्यामध्ये काय काय नियमन असेल? हे जे पॉइंट आहेत हे सगळ्यात प्रायोरिटीचे पॉइंट आहेत जे तुम्ही लक्षात ठेवा. कोणत्याही प्रकारचं प्रोसेस न केलेलं सांडपाणी, इतर कोणत्याही प्रकारचं टाकाऊ पाणी, कोस्टल एरियामध्ये जहाज धुतल्याचं पाणी, कोस्टल एरियामध्ये कोळशाची राख असेल किंवा इतर सर्व गतिविधींमधून निर्माण होणारा जो सॉलिड वेस्ट आहे ज्याला आपण घन कचरा म्हणत असतो. ठीक आहे. हा घन कचरा या ठिकाणी या क्षेत्रात सोडण्यास बंदी आहे. मासेमारी केल्यानंतर मास्यांपासून पण निघणारे जे पण काही कृषी किंवा मत्स्यपालनासहचे इतर टाकाऊ वेस्ट असेल तर हा तुम्हाला या कोस्टल एरियामध्ये सोडण्याला पूर्णतः बंदी आहे. हे इथे विशेष लक्षात ठेवा. समजते? आता तुम्ही म्हणाल सर जहाज तर पाण्यातच असते, मग तिथे सर ते पाणी जाऊ दिलं समुद्रात तर तिथे तुम्हाला ते प्रोसेस करावं लागेल. लक्षात आलं का? प्रोसेस करावं लागेल की ज्याच्यातून त्याच्यातलं आपण म्हणू शकतो की जे सॉलिड वेस्ट आहे ते सेग्रिगेट करावं लागेल, सेपरेट काढायला लागेल. ठीक आहे. बरं, मग किनारपट्टी जवळ
सर्व शहरांमधल्या सांडपाण्यावर प्रक्रियेसाठी तिथे आपण म्हणू शकतो की सल्लामसलत करून एक योजना जी आहे ही तयार केली जावी. सांडपाण्यावर प्रक्रियेसाठी योजना आपण म्हणू शकतो. त्याचसोबत खनिज तेलाचा शोध घेणं, खनन कार्य किंवा जहाजांचं गृह, डॉकयार्ड वगैरे किंवा जहाज वाहतूक यांच्यापासून होणारं जे प्रदूषण आहे तर या प्रदूषणाचं पण नियमन केलं जाईल. कारण प्रदूषण तर होणार आहे त्या ठिकाणी सुद्धा, बट ते प्रदूषण कमीत कमी कसं करता येऊ शकेल यासाठी तिथे उपाययोजना करणं. सोबत पारंपरिक समुदायांकडून केली जाणारी पारंपरिक मासेमारी आणि संबंधित गतिविधी यावर कोणत्याही प्रकारची बंधने नसावी. ठीक आहे. मग आता हे कोणते घटक सांगतोय मी तुम्हाला? हे सगळे घटक आहेत की जे पारंपरिक मासेमारीशी संबंधित आणि त्या रिलेटेड असलेल्या इतर कोणत्या गतिविधींना इथे बंधनं नाही. मग आपल्याला ह्या पद्धतीने ही माहिती बघितल्यावर कळतं की कोस्टल एरिया नेमकं कसं असतोय. आणि त्यातून जसं मी तुम्हाला सांगितलं की CRZ नियमावली ही एक महत्त्वपूर्ण नियमावली आहे की जे सागरी किनारपट्टीच्या या भागामधल्या पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी तयार केलेली आहे. जे पर्यावरण संरक्षण कायदा 1986च्या अंतर्गत तयार झालेली आहे. जी पहिल्यांदा तयार झाली ती 1991 मध्ये, ज्यामध्ये वेळोवेळी 2 वेळा दुरुस्ती पण झालेली आहे, 2001 आणि रिस्पेक्टिव्हली 2011 या वर्षांमध्ये. आणि आज आपल्याला ह्या तरतुदी आपण 2011 नुसारच अभ्यासलेल्या आहेत, हे तुम्ही इथे समजून घ्यायचं. क्लिअर आहे सगळ्यांना? CRZचा पूर्ण टॉपिक किंवा CRZची पूर्ण माहिती तुम्हाला व्यवस्थित समजलेली आहे. कमेंट सेक्शन मध्ये रिप्लाय देत चला. बरं, पुढचा पॉइंट आता आपण या ठिकाणी बघणार आहोत तो म्हणजे पोल्युशन रिलेटेड पॉइंट. पोल्युशन काय आहे? आता या पोल्युशन मध्ये जसं मी बोललो की आपल्याला 3 प्रकारचे भाग बघायचे आहेत: हवा प्रदूषण, जल प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण. ठीक आहे. आता एक एक पॉइंट आपण बघूया. याच्यातला सगळ्यात पहिला पॉइंट येतोय की नेमकं हे हवा प्रदूषण काय आहे. व्हॉट इज एअर पोल्युशन? आता हा जो पॉइंट आहे ना, हा मी तुम्हाला ॲज अ डेफिनेशन पॉइंट ऑफ व्ह्यूने किंवा कन्सेप्च्युअल पॉइंटने शिकवतोय की म्हणजे तुम्हाला एक टेक्निकल पार्ट जो आहे त्याचा तो व्यवस्थित लक्षात राहील. ठीक आहे. ओके, मग आता बघा, लक्ष द्या व्यवस्थितपणे. सो एअर पोल्युशन रेफर्स टू द प्रेझेन्स ऑफ हार्मफुल सबस्टन्सेस इन द एअर. की हवेमध्ये असलेले जे पण काही हानिकारक घटक आहेत तर हे हानिकारक घटक हवेमध्ये अस्तित्वात असणं की जे मानवी शरीराला किंवा सजीवांना धोका पोहोचवणार आहे, अशा सर्व घटकांना की जे हवेमध्ये अस्तित्वात आहेत या सर्व घटकांना एअर पोल्युटंट घटक म्हटलं जातं की ज्याद्वारा एअर पोल्युशन घडत असतंय. इन द एअर इन सफिशियंट क्वांटिटीज टू कॉज हार्म टू द ह्युमन हेल्थ. यामुळे आपण म्हणू शकतो की हे हवेमध्ये इतक्या प्रमाणामध्ये असतात की ज्याच्यामुळे मानवी शरीराला हानी पोहोचू शकते, पर्यावरणाला हानी पोहोचू शकते, संपत्तीला हानी पोहोचू शकते. अशा अनेक प्रकारच्या हानी इथे आपल्याला बघता येऊ शकते. मग आता हे जे काही सबस्टन्सेस आपल्याला एअर पोल्युशनमध्ये किंवा हवा प्रदूषणामध्ये बघायला मिळत असतात तर हे प्रदूषक कोणत्या स्वरूपात असतात? मग हे पोल्युटंट्स कॅन बी इन द फॉर्म ऑफ गॅसेस, वायूच्या स्वरूपामध्ये असू शकतात किंवा सूक्ष्म कणांच्या स्वरूपामध्ये असू शकतात किंवा बायोलॉजिकल मॉलिक्युल्सच्या स्वरूपामध्ये असू शकतात. अँड कॅन ओरिजिनेटेड फ्रॉम द बोथ नॅचरल अँड अँथ्रोपोजेनिक सोर्सेस. आता हे जे काही वायू प्रदूषणाचे घटक जे आहेत यामध्ये वायू प्रदूषणाचे घटक आणि याचा सोर्स जर तुम्ही बघितला तर हा सोर्स फ्रॉम बोथ म्हणजे ओरिजिनेट फ्रॉम बोथ की नॅचरल आणि अँथ्रोपोजेनिक म्हणजे नैसर्गिक आणि मानवनिर्मित घटकांपासून आपल्याला हे सर्व निर्मित झालेले बघायला मिळतात. असे हे वायू प्रदूषणाचे घटक आहेत. समजतंय सर्वांना? वायू प्रदूषण काय आहे? की ज्या वायू प्रदूषणाचं अस्तित्व आपल्याला हवेमध्ये बघायला मिळतंय की असे काही पोल्युटंट घटक की जे हार्मफुल आहे ह्युमन बॉडीसाठी, इन्व्हायरमेंटसाठी, नैसर्गिक साधन संपत्तीसाठी. आणि हे जे पोल्युटंट फॅक्टर्स आहेत हे हवेमध्ये कोणत्या स्वरूपात असू शकतात? एक तर हे गॅसेस फॉर्ममध्ये असू शकतात किंवा एकदम स्मॉलर पार्टिकल्स फॉर्ममध्ये असू शकतात, बायोलॉजिकल फॉर्ममध्ये असू शकतात, मॉलिक्यूल फॉर्ममध्ये असू शकतात
की ज्यांची निर्मिती ही निसर्गाद्वारा पण होत असते आणि अँथ्रोपोजेनिक सोर्सेसद्वारा पण होत असते, म्हणजे आपल्या मानवाद्वारे पण होत असते. बरं, पण मग आता हे जे हवा प्रदूषण घडतंय, तर या एकूण होणाऱ्या हवा प्रदूषणाचे वास्तव सोर्सेस काय काय असतात? सोर्सेस ऑफ एअर पोल्युशन. आता या सोर्सेसमध्ये जनरली आपल्याला सिंपल वेमध्ये माहिती आहे की सर, वाहतूक हे एक सगळ्यात मुख्य कारण आहे की जे हवा प्रदूषण घडवतंय. वाहतूक हे कारण कोणत्या दृष्टीने बघू शकतो आपण, की जसं आपण बघतोय की जे वाहनांमधून, गाड्यांमधून, ट्रकमधून, बसमधून, विमानांमधून जे इमिशन होतंय, जे वायू बाहेर पडत असतात, की ज्या प्रकारच्या वायूंमध्ये तुम्हाला आता हे माहिती पाहिजे की हे वायू नेमकं कोणते कोणते असतात. मग या वायूंमध्ये नायट्रोजन ऑक्साईड्स असतंय, कार्बन मोनॉक्साईड असतंय, त्यामध्ये काही तुम्हाला पर्टिक्युलेट मॅटर सूक्ष्म कण बघायला मिळत असतात, किंवा वोलाटाईल ऑर्गॅनिक कंपाऊंड्स तुम्हाला इथे बघायला मिळत असतात की जे पोल्युटंट फॅक्टर आहेत. ओव्हरऑल एअर पोल्युशनचे हे पोल्युटंट फॅक्टर आहेत. आता याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट कळाली की वाहतुकीचे जे साधनं आहेत त्यांच्यामधून हवा प्रदूषणाचे जे पोल्युटंट फॅक्टर आहेत ते कोणते ॲड होत आहेत हे तुम्हाला इथे विचारलं जाऊ शकतं. त्यामुळे तुम्हाला हे माहिती असायला पाहिजे की तिथले घटक कोणते कोणते आहे. वायू प्रदूषण जे घडतंय वाहतुकीच्या साधनांमुळे, नायट्रोजन ऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, पर्टिक्युलेट मॅटर आणि व्होलाटाईल ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. बरं, इंडस्ट्रीयल पॉईंटमध्ये बघायला गेलो तर इंडस्ट्रीयलमध्ये काय काय सोर्सेस मला दिसतात की ज्यापासून इंडस्ट्रीयल ॲक्टिव्हिटीजचा मी विचार करताना मला वेगवेगळ्या प्रकारचे प्रदूषक हवेमध्ये मिक्स होताना दिसतील. मग असे वेगवेगळे प्रदूषक कोणते कोणते आहेत त्याचा एक विचार करूया. मग इंडस्ट्रीयल ॲक्टिव्हिटीजमध्ये मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस, काही वस्तूंच्या निर्मिती होणारे प्रोसेस केलेले उद्योग, त्याच्यानंतर ऊर्जा निर्मिती, पॉवर जनरेशन, त्याच्यानंतर इंडस्ट्रीयल फॅसिलिटीज, इतर काही औद्योगिक सोयी सुविधांच्या मार्फत जे उद्योग घडवले जातात की त्या उद्योगांमधून अनेक प्रकारचे वायू प्रदूषक घटक, पोल्युटंट घटक जे आहेत, ज्यामध्ये तुम्हाला सल्फर डायऑक्साईड बघायला मिळू शकतो. त्याच्यानंतर जसं मी वाहतुकीच्या साधनांमधून येणारा जसा नायट्रोजन ऑक्साईड आहे तो इथे पण तुम्हाला बघायला मिळतो. त्याचसोबत तुम्हाला पर्टिक्युलेट मॅटर बघायला मिळत असतात. त्याचसोबत तुम्हाला व्होलाटाईल ऑर्गॅनिक कंपाऊंड्स बघायला मिळतात. आता इथे तुम्हाला जी गोष्ट विसंगत बघायला मिळते की उद्योगांमधून जे प्रदूषक बाहेर पडतात आणि वाहतुकीच्या साधनांमधून जे प्रदूषक बाहेर पडतात त्यामध्ये कॉमन घटक कोणते आला? नायट्रोजन ऑक्साईड, पर्टिक्युलेट मॅटर आणि व्होलाटाईल ऑर्गॅनिक कंपाऊंड. बट वेगवेगळा घटक कोणता आला की ट्रान्सपोर्टेशनमधून नायट्रोजन ऑक्साईड आणि कार्बन मोनॉक्साईड बाहेर पडतोय, पण उद्योगांमधून सल्फर डायऑक्साईड सेपरेटली बाहेर पडतोय. समजतंय सर्वांना? एव्हरीवन, जी रचना, जी गोष्ट मी तुम्हाला आता इथे पूर्ण समजून सांगितली ती तुम्हाला व्यवस्थित लक्षात आलेली आहे का? ऑल ऑफ यू. की एअर पोल्युशनचे सोर्सेस काय काय असतात हे तुम्हाला इथे व्यवस्थित समजले आहेत का? आणि सोर्सेसमध्ये सुद्धा कोणते सोर्सेस कुठून येतात यावर आधारित सुद्धा तुमचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामुळे तुम्ही याचाही इथे विचार करा. प्रश्न ज्याच्यामध्ये प्रदूषक आणि त्याचा स्रोत यावर तुमचं कदाचित विधान तयार होऊ शकतं, किंवा एखादं विसंगत स्वरूपाचा प्रश्न वगैरे येऊ शकतो वगैरे. या टाईपमध्ये तुमचे प्रश्न तयार होऊ शकतील. त्यामुळे तुम्ही त्याचा विचार करणं हे आवश्यक आहे. ठीक आहे. पुढचा पॉइंट आपण म्हणू शकतो की जे पॉवर प्लांट्स असतात, म्हणजे ज्याला आपण म्हणू शकतो की जे विद्युत निर्मितीचे जे केंद्र असतात, तर ह्या पॉवर प्लांटमध्ये पण तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे प्रदूषक जे आहेत हे बाहेर पडताना दिसतात. की आता पॉवर प्लांटमध्ये काय होतंय की बर्निंग फॉसिल फ्युएल, की ज्याच्यामध्ये कोळसा असेल, ऑइल असेल, नॅचरल गॅस असेल, यांच्या ज्वलनापासून आपल्याला ऊर्जा निर्मिती होताना दिसत असते. बट ज्यावेळेस हे पॉवर प्लांट पोल्युटंट घटक यामधून कोणते बाहेर पडतात हे जर तुम्हाला विचारलं जातंय
तर तुम्हाला इथे बघा सल्फर डायऑक्साईड बाहेर पडतोय, नायट्रोजन ऑक्साईड इथे बाहेर पडताना दिसतोय आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर दिसतोय पडताना, सोबत मर्क्युरी पण तुम्हाला इथे बाहेर पडताना दिसतो. आणि हे सगळे घटक जे आहेत, हे सगळे पोल्युटंट फॅक्टर जे मी तुम्हाला सांगतोय, हे ऑल पोल्युटंट फॅक्टर बिकॉज ऑफ पॉवर प्लांट मधून बाहेर पडतात. त्यामुळे तुमच्यासाठी हा एक इम्पॉर्टंट घटक लक्षात ठेवणं आवश्यक राहील. त्याच सोबत ॲग्रिकल्चरल ॲक्टिव्हिटीज मधून कोणते पोल्युटंट घटक जे आहेत हे तुम्हाला बाहेर पडताना दिसतात. तर ॲग्रिकल्चरल ॲक्टिव्हिटीजमध्ये क्रॉप बर्निंग, जे की आपण बघतोय की पंजाब वगैरेमध्ये बघा धान काढल्यानंतर तिथले जे पीक असेल किंवा जो उरलेला वेस्ट असेल तो तिथे जाळून टाकला जात असतो. सो क्रॉप बर्निंग किंवा फर्टिलायझर्सचा उपयोग होत असतोय, फवारणी केली जात असते, किंवा लाईव्ह स्टॉक रिअरिंग कॉन्ट्रीब्युट्स टू एअर पोल्युशन थ्रू द इमिशन ऑफ अमोनिया. अमोनिया सोबत तुमचं लाईव्ह स्टॉकमुळे फर्मेंटेशन होत असते त्यांच्या आतड्यांमध्ये, त्यावेळेस त्यांचं गॅसेस फॉर्ममध्ये मिथेन हा वायू बाहेर पडत असतो. त्याचसोबत तुमचं वेगवेगळ्या प्रकारचं पर्टिक्युलेट मॅटर जेव्हा आपण बघत असतोय की जेव्हा काही पिकं वगैरे जाळले जात असतात तर तो एकदम वाळलेला भाग असतो आणि तो जाळत असताना तिथून सूट बाहेर पडत असते. म्हणजे तुम्ही ती काजळी बघितलेली असेल, हवेमध्ये जेव्हा उडत असते तर त्यावेळेस एक छोटे छोटे असे ब्लॅक कलरचे स्पॉट्स किंवा पार्टिकल्स तुम्हाला दिसतील की जे ॲज पर द पर्टिक्युलेट मॅटर म्हणूनच आपल्याला ते एअर पोल्युटंट म्हणून बघायला मिळतात की जे हार्मफुल आहे ऑल ह्युमन लिव्हिंग थिंग्ससाठी. सोबत अजून वायू प्रदूषणासाठीचे घटक बघितले तर कन्स्ट्रक्शन अँड डिमॉलिशन, बांधकाम आणि जे आपण डिमॉलिश करत असतोय किंवा बिल्डिंग पाडली जात असते, सो त्यावेळेस सुद्धा तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण होताना दिसतं. बट कन्स्ट्रक्शन साईटपेक्षा डिमॉलिशन ॲक्टिव्हिटीजमध्ये तुम्हाला हे जास्त बघायला मिळतं, कारण ज्यामध्ये तुम्हाला डस्ट खूप जास्त बघायला मिळते, धूळ हेच तिथलं मोस्ट इम्पॉर्टंट पोल्युटंट फॅक्टर म्हणून बघितलं जाईल की ज्याच्यामुळे पर्टिक्युलेट मॅटर हेच तुमचं पोल्युशन घडवणारा घटक म्हणून बघितला जातो जेव्हा हवा प्रदूषणाशी संबंधित घटक येतो त्यावेळेला. ठीक आहे. बरं, अजून कोणत्या ॲक्टिव्हिटीज आहे की ज्या आपल्याला विशेष करून दिसतील की ज्यामुळे हवा प्रदूषण घडू शकतं? तर हाऊसहोल्ड सोर्सेस पण आहे की जसं आपण घरगुती इंधन म्हणून जाळलं जाणारं जे काही लाकूड आहे किंवा सॉलिड फ्युएल आहे, जसं लाकूड असेल, चारकोल असेल, डंग असेल. डंग म्हणजे आपण जे गवऱ्या वगैरे बघतो ग्रामीण भागामध्ये, कावडंग, ठीक आहे. सो ते पण जाळलं जात असतं. तर हिटिंग विथ बायोमास ऑर कोल अँड युजिंग ट्रॅडिशनल स्टोव कॉन्ट्रीब्युट्स इंडोर अँड आउटडोअर एअर पोल्युशन, की घरामध्ये सुद्धा धूर निर्माण होत असतो, बरोबर की नाही, आणि त्यामुळे तुमचं बाहेरही धूर जातोय आणि सोबत तुमचं एअर पोल्युशन यामुळे घडून येताना दिसतं. कारण जो लाकूड, कोळसा किंवा जे कावडंगच्या पासून तयार केलेले जे गवऱ्या असतात ते जरी जाळलंय तरी तुमचा धूर तिथे खूप जास्त होतो आणि तो कॉज आहे एक प्रकारच्या एअर पोल्युशनसाठी. किंवा वेस्ट बर्निंग जे काही केलं जात असतं, वेस्ट बर्निंग की जे न वापरले जाणारे काही घटक आहेत. मग ओपन बर्निंग ऑफ वेट्स, खुल्यावर आपण बघत असतोय की काही कचरा, काडी कचरा वगैरे जाळला असतो, प्लास्टिक जाळलं जात असतं, बरोबर की नाही. किंवा म्युन्सिपल सॉलिड वेस्ट जे असतंय, जसं की आपला घरगुती कचरा बाहेर जाळला जात असतो किंवा ॲग्रिकल्चरल रेसिड्यूज असतात की जे जाळले जात असतात. मग हे पोल्युटंट घटक आपण हवेमध्ये मिक्स करत असतो की ज्यानुसार तुम्हाला पर्टिक्युलेट मॅटर, काही सूक्ष्म घटक किंवा कार्बन मोनॉक्साईड किंवा हॅझार्डस काही केमिकल्स तुम्हाला बाहेर पडताना दिसत असतात की जे एक प्रकारे एअर पोल्युशनच घडवत आहेत आणि एक प्रकारे घडणाऱ्या या एअर पोल्युशनद्वारा मानवाला याची खूप जास्त हानी होत असते. मग आता तुम्हाला एक गोष्ट कळली की हवा प्रदूषण काय आहे, हवा प्रदूषणाचे मुख्य सोर्सेस काय आहेत. समजलंय का बघा बरं जरा मग आता एव्हरीवन. मला एक पॉइंट सांगा की एअर पोल्युशन आणि एअर पोल्युशन कशामुळे घडतंय असे हे सर्व सोर्सेस आणि ह्या सोर्सेसचे सगळे हे फॅक्टर्स तुम्हाला लक्षात आले. विशेष एअर पोल्युटंट फॅक्टर जे आहेत, पोल्युटंट म्हणजे काय, जे प्रदूषक घटक आहेत, हे प्रदूषक वेगवेगळ्या सोर्सेस पासून ओरिजिनेट होत असतात
आणि ते कोणत्या सोर्सपासून कोणता घटक येतोय हे इथे तुम्हाला समजणं जास्त गरजेचं आहे, कारण त्यावर आधारित तुमचे विधानं, जोड्या, योग्य अयोग्य, विसंगत ह्या टाईपचे प्रश्न तयार होऊ शकतात. मग आपण एकदा पहिल्यांदा जर प्रश्नांचा विचार आपण फिक्स केला आणि त्या बेसिसवर जर अभ्यास केला तर मला वाटतं की त्याचा जास्त फायदा आपल्याला होईल. आणि म्हणून मी तुम्हाला हे सॉर्ट आउट करून दिलं आहे पूर्ण, की कोणत्या कोणत्या वेगवेगळ्या सोर्सेसपासून कोणते कोणते वेगवेगळे एअर पोल्युटंट फॅक्टर वातावरणामध्ये मिक्स होत आहेत, हवेमध्ये मिक्स होत आहेत, की जे खरं कॉझिंग फॅक्टर आहे एअर पोल्युशन होण्यासाठी. ठीक आहे, मग आता तुम्हाला हे सगळे घटक कळले. बट आता याच्यामध्ये अजून एक मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट आपल्याला लक्षात घ्यायचा आहे, की ह्या सगळ्या पोल्युटंट फॅक्टर्सचा मानवी शरीरावर होणारा इम्पॅक्ट काय आहे, बरोबर, मानवावर होणारा परिणाम काय आहे. कारण इथे जो मी तुम्हाला हा एक सिंपल टेबल दर्शवतोय, हा एक एअर पोल्युटंट, त्याचे सोर्सेस, त्याचा इम्पॅक्ट ऑन ह्युमन्स काय आहे. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी 3 गोष्टी मिळत आहेत. 3 गोष्टी कोणत्या आहेत ते व्यवस्थित समजून घ्या. पहिलं, एअर पोल्युटंट घटक कोणता आहे. दुसरा, त्या एअर पोल्युटंट घटकाचे सोर्सेस काय आहेत. तिसरा, की या एअर पोल्युटंट घटकांचा मानवावर होणारा परिणाम काय आहे. ठीक आहे सर, या गोष्टी कळल्यात आता आम्हाला. बरं, मग आता या सगळ्या गोष्टींशी संबंधित विचार करत असताना पहिल्यांदा आपण पोल्युटंट फॅक्टरचा विचार करूया, की पोल्युटंट काय आहे. पोल्युटंट फॅक्टर आहे, जसं मी बोललो की काही पर्टिक्युलेट मॅटर आहे, की जे पर्टिक्युलेट मॅटर ॲज अ पोल्युटंट म्हणून आपण बघतोय. मग आता हे जे काही पर्टिक्युलेट मॅटरचा मी जो विचार करेल, यामध्ये कोणते कोणते घटक मला दिसतात ते बघा. पहिले म्हणजे आता सोर्सेस काय आहे, की ज्या सोर्सेसमधून आपल्याला दिसतंय की पर्टिक्युलेट मॅटर ॲज अ एअर पोल्युटंट म्हणून वातावरणामध्ये एअर पोल्युशनच्या स्वरूपात आपल्याला दिसतोय. तर हा येतो कुठून, तर हा आपल्याला दिसतोय ट्रान्सपोर्टेशनमधून, वाहतुकीच्या साधनांमधून येतोय. इंडस्ट्रीयल म्हणजे जसं की उद्योगांमधून होणारं इमिशनमधून येताना दिसतोय. सोबत मी सांगितलं तेव्हा तुम्हाला कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटीज रिलेटेड टू कन्स्ट्रक्शन अँड डिमॉलिशन, बिल्डिंग बनवणं किंवा बिल्डिंग पाडणं. ॲग्रिकल्चरल पॉईंट ऑफ व्ह्यूने पण दिसलं की आपल्याला तिथे सुद्धा हा पर्टिक्युलेट मॅटर ॲड होताना दिसतो वातावरणामध्ये. सो हे वातावरणामध्ये ॲड होणारे जे पर्टिक्युलेट मॅटर्स आहेत हे खऱ्या अर्थाने हानिकारक आहे. बरं, मग आता हे त्याचं उगम स्रोत झाल्यानंतर त्याचा मानवावर काय परिणाम आहे, तर रेस्पिरेटरी प्रॉब्लेम्स. पर्टिक्युलर मॅटर जेव्हा बॉडीमध्ये इन होतोय बाय द एअर पोल्युशन, कारण आपण श्वसन ज्यावेळेस करतोय तर रेस्पिरेटरी आपली श्वसन संस्थेवर याचा परिणाम होतो, हे इथे लक्षात घ्या. कार्डिओव्हेस्क्युलर डिसीजेस होत असतात, हृदयरोगाशी संबंधित आपल्याला काही प्रॉब्लेम इथे उद्भवू शकतात. ॲस्थमा होऊ शकतो किंवा लंग कॅन्सर आपल्याला होऊ शकतो. हे मानवाला होणारे किंवा मानवावर होणारे परिणाम आपण बघू शकतो बिकॉज ऑफ ओनली वन एअर पोल्युटंट घटक, की जो आहे पर्टिक्युलेट मॅटर. याच्यामुळे आपल्याला मानवी शरीरावर हे परिणाम होताना दिसतील, की मानवाला या गोष्टींचा आता धोकाच आहे. ठीक आहे. दुसरा घटक कोणता येतो, की जो पोल्युटंट आहे ॲज अ एअर पोल्युटंट. मग दुसरा घटक आहे नायट्रोजन ऑक्साईड. नायट्रोजन ऑक्साईड ज्याला NOx म्हटलं गेलेलं आहे. ठीक आहे. काय होतंय, याचे सोर्सेस कोणते कोणते आहेत की जिथून NOx बाहेर पडताना दिसतोय. व्हेकल्स आहेत, वाहनं आहेत, पॉवर प्लांट आहे, इंडस्ट्रीयल प्रोसेसमधून होणारं काही वेस्ट असेल, बरोबर, इंडस्ट्रीयल प्रोसेसेस आहेत. सो हे असे उगमस्थान आहेत की जिथून मला नायट्रोजन ऑक्साईड जो आहे हा बाहेर पडेल. आणि यामुळे जर मानवी शरीरावर याचा आघाताचा विचार केला तर रेस्पिरेटरी इरिटेशन, ज्याला श्वसनदाह म्हटलं जातं, श्वसनदाह, जेव्हा आपण श्वास वगैरे घेतो तर त्यावेळेस थोडंसं आपल्याला इरिटेशन होत असतंय. त्याच्यानंतर एक्सॅसबरेशन ऑफ ॲस्थमा, ॲस्थमा होण्याचा धोका आहे. सोबत स्मॉग फॉर्मेशनचा पण धोका असतोय, वातावरणामध्ये स्मॉग क्रिएट होऊ शकतात. ठीक आहे. सो हा एक इम्पॅक्टफुल घटक की जो आपल्याला ह्युमन्सवर इम्पॅक्ट होताना दिसेल असा हा नायट्रोजन ऑक्साईड आपल्याला दिसतो. त्यानंतर पुढचा एक आपल्याला प्रदूषक घटक बघायला मिळतो की जो एक मोस्ट इम्पॉर्टंट एअर पोल्युटंट घटक आहे, की जो आहे सल्फर डायऑक्साईड. सल्फर डायऑक्साईड जो आहे हा SO2. मग हा SO2 चे सोर्सेस काय काय आहेत, तर ह्या SO2 चे सोर्समध्ये दिसेल तुम्हाला
पॉवर प्लांटमधून, इंडस्ट्रीयल प्रोसेसेसमधून आणि फॉसिल फ्युएलचं जे कंबक्शन होतंय, फॉसिल फ्युएल्सचं जे काही अपूर्ण ज्वलन आपल्याला होताना दिसत असेल, तर या फॉसिल फ्युएलच्या अपूर्ण ज्वलनामुळे सुद्धा मला मोस्ट इम्पॉर्टंट सल्फर डायऑक्साईड बाहेर पडताना दिसेल, की जो एक हानिकारक एअर पोल्युटंट फॅक्टर आहे, हानिकारक प्रदूषक घटक आहे. ठीक आहे. बरं, मग ह्या सल्फर डायऑक्साईडचा मानवावर काय परिणाम होतो या पोल्युटंटचा? सिंपल, रेस्पिरेटरी प्रॉब्लेम. तुम्ही म्हणा सर प्रत्येक ठिकाणी रेस्पिरेटरी प्रॉब्लेम येतोय, आता आपलं इंजिनच ते आहे, बरोबर की आपण त्याच्यावर हवेवरच तर आपण जगतोय, कारण आपण श्वसन करत राहणार, आपल्याला ऑक्सिजन मिळणार तर आपण जिवंत राहतोय, बरोबर की नाही. सो रेस्पिरेटरी म्हणजे आपला जो एक इनटेक होणारा पॉईंट आहे, आणि ह्या इनटेक होणाऱ्या एअरमधूनच जर समजा पोल्युटंट फॅक्टर ह्युमन बॉडीमध्ये इन्सर्ट व्हायला लागले तर त्याचा प्रॉब्लेम तर होणारच. म्हणून रेस्पिरेटरी प्रॉब्लेम हा याच्यातला पहिला प्रॉब्लेम आहे. त्यानंतर तुम्हाला ॲग्रिव्हिएशन ऑफ एक्झिस्टिंग हार्ट डिसीजेस हे तुम्हाला इथे घडू शकतात. जे काही तुम्हाला ऑलरेडी असलेले हृदयाशी संबंधित काही विकार असतील, आजार असतील, तर हे हृदयाशी संबंधित असलेले आकार विकार इथे होऊ शकतात, याचा इथे विचार करायचा आहे. त्याच्यानंतर अजून एक वायू प्रदूषक घटक कार्बन मोनॉक्साईड. कार्बन मोनॉक्साईड सोर्सेस काय सर याचे? वाहनं, इंडस्ट्रियल इमिशन, उद्योगांमधून बाहेर पडणारे घटक, आणि इनकम्प्लीट कंबक्शन. जसं मी बोललो की अपूर्ण ज्वलन झालं फॉसिल फ्युएलचं की त्यातून तुम्हाला धूर जास्त निर्माण होताना दिसेल, मग त्याचाही एक इम्पॅक्ट इथे निगेटिव्हच आहे. बरं, मग याचा नेमका प्रॉब्लेम काय आहे? तर प्रॉब्लेम असा होतो मानवावर, डोकेदुखी होत असते, थोडंसं डिझिनेस वाटत असते, इम्पेअर्ड कॉग्निटिव्ह फंक्शन्स होऊ शकतात. वारंवार जर तुम्ही या अशा कार्बन मोनॉक्साईडच्या संपर्कात असाल तर इम्पेअर्ड कॉग्निटिव्ह फंक्शन्स, मानवी हालचालींशी संबंधित काही प्रॉब्लेम होत असतात, ज्यामध्ये कार्डिओव्हेस्क्युलर इफेक्ट्स होत असतात, हृदयाशी संबंधित काही प्रॉब्लेम्स तुम्हाला इथे भेडसावू शकतात. सो असे हे फॅक्टर्स आहेत. असे काही फॅक्टर्स आहेत की जे तुम्हाला जरा लक्षात ठेवायचे आहेत. ठीक आहे. मग आता यामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलंय, इथे तुमचा जो मेन क्वेश्चनचा अप्रोच आहे, प्लीज लक्ष द्या की पोल्युटंट घटकांचा मानवावर काय परिणाम होतो या संबंधित तुम्हाला जास्त प्रश्न येऊ शकतात, सोबतच त्यांचे सोर्सेस रिलेटेड पण प्रश्न येऊ शकतात. ठीक आहे. पुढचा एक पोल्युटंट फॅक्टर की जो आहे व्होलाटाईल ऑर्गॅनिक कंपाऊंड्स, की ज्याला व्हीओसीज म्हटलं जातं. हा व्हीओसीज येतो कुठून? तर हा येतोय तुमचं व्हेकलचं इमिशन, वाहनांमधून निघणारा धूर, इंडस्ट्रियल प्रोसेसेस आणि सॉल्वंट्स यामधून तुम्हाला हे बाहेर पडताना दिसेल. आणि याचा मेन इम्पॅक्ट जो होतो तो रेस्पिरेटरी इरिटेशन, श्वसनदाह, डोळ्यांना त्रास होत असतोय, डोळ्यांमध्ये ज्वलन होत असतंय, न्यूरोलॉजिकल इफेक्ट्स होत असतात. न्यूरोलॉजिकल म्हणजे मानवी चेतासंस्थेशी संबंधित काही इफेक्ट होऊ शकतात. सो असे एक मेजर प्रॉब्लेम आपल्याला या व्हीओसी म्हणजे व्होलाटाईल ऑर्गॅनिक कंपाऊंड्स पासून होताना दिसतो. यातला तिसरा जो घटक आहे ओझोन, O3. तर O3 मुळे काय होतं? तर O3 चे मेन सोर्सेस इथे सॉर्टेड आहेत. मेन सोर्सेस काय आहेत बरं या O3 चे? की जे फोटोकेमिकल रिॲक्शन्स इन्व्हॉल्विंग NOx अँड VOCs, की जे मी तुम्हाला नायट्रोजन ऑक्साइड्स आणि व्होलाटाईल ऑर्गॅनिक कंपाऊंड्स यांच्याशी संबंधित जे काही फोटोकेमिकल रिॲक्शन्स होतात त्यापासून O3 हा पोल्युटंट क्रिएट होत असतोय, ज्यामध्ये रेस्पिरेटरी प्रॉब्लेम्स घडवण्याची क्षमता आहे. सोबतच चेस्ट पेन, छातीत दुखण्याचा त्रास होऊ शकतोय, ॲस्थमा होऊ शकतोय, आणि आपले फुफ्फुस काम करण्याची जी क्षमता आहे ही फुफ्फुसांची क्षमता इथे कमी होऊ शकते, ज्याला आपण म्हणू शकतोय की जी आपली लंग्स फंक्शनिंग आहे, तर या लंग्स फंक्शनिंगवर याचा एक मेजर इम्पॅक्ट घडत असतो. हे आपण या एअर पोल्युटंट घटकांमुळे आणि एअर पोल्युशनमुळे हे आपण बघू शकतो. ठीक आहे. बरं, आता मला एक सांगा की एअर पोल्युशन, पोल्युटंट आणि त्याचे सोर्सेस हे ओव्हरऑल फॅक्टर तुम्हाला लक्षात आले का? म्हणजे आता मला तुम्हाला
जल प्रदूषणाशी संबंधित माहिती सांगायला. प्रदूषणासंबंधित हेच महत्त्वाचे मुद्दे आहेत की ज्यामध्ये तुम्हाला मेजॉरिटी ऑफ पॉईंट ऑफ व्ह्यूने पोल्युटंट घटक आणि त्याचा इम्पॅक्ट काय आहे हे मोस्टली विचारलं जातं. बट हे सगळे घटक तुम्हाला व्यवस्थित समजले का मला सांगा बरं पटकन जरा. ठीक आहे. सो आता आपण पुढचा पॉइंट बघणार जो आहे वॉटर पोल्युशन संबंधित मध्ये. बरं, वॉटर पोल्युशनचा पॉइंट बघत असताना पहिला पॉइंट हा आहे की वॉटर पोल्युशन नेमकं काय आहे. व्हॉट इज वॉटर पोल्युशन. काय वाटतं बरं वॉटर पोल्युशन काय आहे. ठीक आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण वॉटर पोल्युशनची एक डेफिनेशन समजून घेऊ की वॉटर पोल्युशन रेफर्स टू द कंटॅमिनेशन ऑफ वॉटर बॉडीज. जे पाण्याचे जलस्रोत आहे ते जलस्रोत प्रदूषित होणं, कंटॅमिनेट होणं. मग हे पाण्याचे शुद्ध जलसाठे कोणते असतात, जे की आपण शुद्ध जलसाठ्यांमध्ये रिव्हर्स, लेक्स की ज्याच्यामध्ये ओसिन किंवा ग्राउंड वॉटर हे सगळ्या प्रकारचे आपण म्हणू शकतो की ज्यावेळेस या सगळ्या जलसाठ्यांमध्ये हार्मफुल सबस्टन्सेस ॲड होतात. बरोबर की यामध्ये जर हार्मफुल सबस्टन्सेस जे हानिकारक घटक, प्रदूषक घटक ॲड झाल्यामुळे ते पाण्याचे सोर्सेस कंटॅमिनेट होत आहेत आणि जे की मानवासाठी हानिकारक असतात, जे ऑलरेडी मानवाद्वारेच ॲड होत आहेत अँड अदर ऑर्गॅनिझम्सद्वारा ॲड होत आहेत आणि जे की मानवाला नंतर हानिकारक ठरत असतात. मग दिस पोल्युटंट कॅन इन्क्ल्यूड, त्यामध्ये काही केमिकल्स असू शकतात, पॅथोजन्स असू शकतात, हेवी मेटल्स असू शकतात किंवा इतर काही सबस्टन्सेस असू शकतात की दॅट डिग्रेड वॉटर क्वालिटी अँड पोज रिस्क टू द ॲक्वेटिक इकोसिस्टम्स अँड ह्युमन हेल्थ. आता ऑलरेडी जर हे जलसाठ्यांमध्ये प्रदूषक ॲड होतील तर त्या पर्टिक्युलर जलसाठ्यावर डिपेंड असलेला प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमला त्याचा प्रॉब्लेम क्रिएट होईल. ॲज इट इज, जसं की आता आपण बघू शकतो की एखाद्या जलसाठ्यामध्ये जे मत्स्यवर्ग असेल किंवा मासे वगैरे असतील आणि ते पाणी जर प्रदूषित झालं तर ऑलरेडी त्यामधली जी इकोसिस्टम आहे ती डिस्टर्ब होऊन जाणार. ते मासे मृत होतील, ते सजीव मृत होऊन जातील. कारण का की तो प्रदूषक घटक त्यामुळे तिथे ॲड झालेला आहे आणि म्हणून अशा कंटॅमिनेटेड वॉटर बॉडीजलाच आपण पोल्युटंट फॅक्टरनुसार बघायला गेलो तर वॉटर पोल्युशन झालेलं आहे हे आपण तिथे म्हणू शकतो. मग इथे मेन पॉईंट येतो की ठीक आहे सर की असे काही बाह्यकारक घटक आहेत की जे मानव निर्मित किंवा इतर सजीवांद्वारा निर्मित आहेत आणि हे सजीव किंवा सजीवांद्वारा निर्मित असलेले किंवा मानवाद्वारा निर्मित असलेले हे सगळे घटक पोल्युटंट फॅक्टर की जे एक प्रकारचे काही केमिकल्स असू शकतील, काही इतर घटक, जैविक घटक असू शकतील, काही हेवी मेटल्स असू शकतील किंवा काही इतर सबस्टन्सेस असू शकतील जे की पाण्यामध्ये त्या पाण्याची शुद्धता डिग्रेड करतील, वॉटर क्वालिटी रिड्यूस करतील आणि मग त्या इकोसिस्टमला आणि मानवाला त्याचा हानीचा परिणाम हा भोगावा लागेल. ठीक आहे. मग असे हे सोर्सेस जे ॲज पर आपण ॲज अ पोल्युटंट म्हणून बघतोय, सोर्सेस ऑफ वॉटर पोल्युशन म्हणून आपण बघतोय, तर हे सोर्सेस ऑफ वॉटर पोल्युशन नेमकं काय आहेत, कुठून येतात बरं हे. आता यामध्ये सगळ्यात पहिला पॉईंट जर आपण बघितला तर तो येतोय इंडस्ट्रियल डिस्चार्जेस, उद्योगांमधून सोडलं जाणारं सांडपाणी. मग आता उद्योगांमधून जेव्हा हे पाणी सोडलं जात आहे तर यामधून कोणते घटक बाहेर पडत आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स, वेगवेगळ्या प्रकारचे काही वेगवेगळे हेवी मेटल्स किंवा काही विषारी घटक, टॉक्सिक सबस्टन्सेस असू शकतात जे की डिस्चार्ज होतात इंडस्ट्रियल प्रोसेस किंवा इंडस्ट्रियल प्रोसेसेस कॅन कंटॅमिनेट वॉटर बॉडीज, की जे हे पाणी सोडलं जात आहे त्यामुळे पाण्याचे जलसाठे प्रदूषित होतात. की मग हे उद्योग कोणते कोणते असू शकतात. मग हे मॅन्युफॅक्चरिंग उद्योग असू शकतो,
एखादा मायनिंग खाणकाम उद्योग असू शकतो किंवा केमिकल इंडस्ट्री किंवा केमिकल प्रोडक्शन होणारा उद्योग असू शकतो की ज्या या उद्योगांद्वारे खऱ्या अर्थाने इंडस्ट्रीयल वेस्ट पाण्यामध्ये मिक्स होतो आणि पाणी प्रदूषित होत असते. ठीक आहे. अजून पाणी प्रदूषित होण्याचा दुसरा स्रोत काय आहे, दुसरा सोर्स काय आहे, तो आहे ॲग्रिकल्चरल रन ऑफ. शेतीमधून वाहणारं पाणी हे सुद्धा एक प्रदूषणाचं कारण आहे. तुम्ही म्हणा सर काय बरं प्रॉब्लेम आहे, शेतीमधून वाहणारं पाणी हे प्रदूषित असतंय कारण शेतामध्ये वापरलेले वेगवेगळ्या प्रकारचे पेस्टिसाइड्स, कीटकनाशक, फर्टिलायझर्स, खतं, ॲनिमल वेस्ट, प्राण्यांचं विष्ठा वगैरे सर्व घटक किंवा ॲग्रिकल्चरल फ्रॉम द ॲग्रिकल्चरल लँड्स कॅन वॉश इन टू द वॉटर बॉडीज थ्रू रन ऑफ. जे पाणी वाहून जातं तर हे पाणी जाऊन कुठे मिळणार असतंय, एखाद्या जलसाठ्यालाच जाऊन मिळत असतं, एखाद्या नदीला जाऊन मिळेल किंवा तलावाला जाऊन मिळेल किंवा सरोवराला जाऊन मिळेल किंवा जमिनीमध्ये ते पाणी मुरणार असेल. जमिनीमध्ये जरी समजा ते पाणी मुरलं असेल तर नंतर ज्यावेळेस तुम्ही बोरवेलनुसार किंवा विहिरीच्या माध्यमातून ते पाणी काढणार तर त्याला परत ते पाण्याचे सोर्स पण कंटॅमिनेट होत असतात. सो लिडिंग टू न्यूट्रिएंट पोल्युशन, ज्याच्यामध्ये तुम्हाला त्या पाण्याची शुद्धता कमी होते, तिथे अल्गल ब्लूम होत असतोय, शेवाळ वाढत असतंय आणि कंटॅमिनेट झालेलं हे पाणी जर तुम्ही पिण्यासाठी वापरलं तर त्याचा ऑलरेडी इम्पॅक्ट हा मानवावर सुद्धा होणार. म्हणून अशा ॲग्रिकल्चरल रन ऑफचा सुद्धा एक भाग आपण बघू शकतो की जो एक प्रकारचा सोर्स आहे टू द वॉटर पोल्युशनच्या पर्स्पेक्टिव्हने विचार करताना. म्हणून आपण हाही विचार केला पाहिजे की वॉटर पोल्युशन एक्झॅक्टली कसं घडतंय, राईट. त्यानंतर म्युनिसिपल वेस्ट वॉटर, गावामधलं शहरामधलं जे वेगवेगळ्या प्रकारचं सांडपाणी आहे, अनट्रीटेड अँड अनॲडिक्विटली ट्रीटेड सेवेजेस, जे गटारीचं पाणी वगैरे असतंय, सो हे सुद्धा एक वेस्ट वॉटर म्हणून बघितलं जातं की जे घरांमधून, राहण्याच्या सोर्सेसमधून, वेगवेगळ्या उद्योगांच्या ठिकाणांवरून, व्यापारी ठिकाणांवरून, शहरी ठिकाणांवरून, ठीक आहे. सो ज्याच्यामुळे पाण्यामध्ये पॅथोजेन्स, न्यूट्रिएंट्स किंवा पोल्युशन घटक जे आहेत, पोल्युटंट घटक हे वाढायला लागत असतात, शैवाल वगैरे वाढायला लागत असतं आणि त्यामुळे ते पाणी जे हे विषारी होतं आहे. सो विषारी झालेलं पाणी हे सुद्धा ॲज इट इज आपण बघतोय की तो कंटॅमिनेटेड सोर्स झाला. किंवा मायनिंग ॲक्टिव्हिटीज झालं, मायनिंग ऑपरेशन्स जे असतात पूर्णपणे, ज्याला आपण म्हणू शकतो की एकंदरीत खाणींचे उद्योग जे आहेत, तर मायनिंग ऑपरेशन्स कॅन रिलीज हेवी मेटल्स, की ज्या खाणींमधून निघणारा जो वेस्ट मटेरियल असतो त्याच्यामध्ये हेवी मेटल्स असतात, काही सेडिमेंटरी फॅक्टर्स असतात जे की संचयित होत जातात त्या पाण्याच्या तळागाळामध्ये, टॉक्सिक सबस्टन्सेस असतात की जे काही विषारी घटक असू शकतात, की जे वेगवेगळे प्रकारचे विषारी घटक पाण्यामध्ये छोट्या छोट्या प्रमाणात, तुम्ही म्हणा सर एकदमच खूप मोठ्या प्रमाणात हे घडतंय का, नाही, कधी कधी हे छोट्या छोट्या प्रमाणात घडतंय, बट डे बाय डे घडतंय. त्याच्यामुळे डे बाय डे त्या पाण्याचं प्रदूषणाची लेवल ही वाढत जाते, तो वॉटर बॉडीजचा सोर्स कंटॅमिनेट होत जातो. समजतंय. मग आता जसं मी बोललो की हे टॉक्सिक सबस्टन्सेस त्यामध्ये ॲड होत आहेत, वाहून जाणाऱ्या पाण्याद्वारे सुद्धा हे घटक तिथे ॲड होऊन जाणार आहेत. आता समजून घ्या, एखाद्या खाणीमध्ये पाऊस पडल्यानंतर पाणी जे वाहतंय ते पाणी कुठेतरी जाऊन मिळणारच आहे शेवट. मग त्या पाण्यामध्ये, त्या खाणींमध्ये असलेले जे मिनरल्स फॅक्टर आहेत, हेवी मेटल फॅक्टर आहेत, ते सुद्धा जाऊन त्या पाण्याच्या सोर्सला ॲड होतील. मग अशा प्रकारे थोड्या थोड्या स्वरूपात का असे ना, मग ते पाण्याचे सोर्स कंटॅमिनेट होतात, तिथे लिचिंग होत असते. डिस्चार्ज फ्रॉम मायनिंग साईट्सद्वारा आपण बघू शकतो की हे हार्मफुल सबस्टन्सेस त्या वॉटर बॉडीजमध्ये ॲड होऊन ते पोल्युटंट म्हणून काम करतात. नंतर अर्बन स्टॉर्म वॉटर, की रेन वॉटर रन ऑफ फ्रॉम अर्बन एरियाज कॅन पिक अप पोल्युटंट्स सच ॲज ऑइल. शहरी भागामधून पावसाचं पडलेलं पाणी जेव्हा वाहत वाहत दुसऱ्या ठिकाणांपर्यंत जात असतंय, तर हे पाणी शहरी भागातून वाहत असताना त्या ठिकाणी असलेले वेगवेगळ्या प्रकारचे तेल, वेगवेगळ्या प्रकारचे हेवी मेटल्स, इतर काही लिटर्स घटक, केमिकल फॅक्टर, किंवा जे रोडवर असलेलं पाणी असतं त्या रोडमध्ये मिक्स झालेले काही केमिकल कंपाऊंड्स, किंवा पार्किंग लॉट्समधून जाणारं पाणी, रूफटॉपवरून जाणारं पाणी, लिडिंग टू द अर्बन रन ऑफ, हे सुद्धा तुमचं वॉटर पोल्युशनचंच एक कारण आहे. समजतंय. आता आपण बघतो बाहेर रस्त्यावर सुद्धा किती प्रदूषण होत असतंय. मग रस्त्यावर होणारे सगळे प्रदूषणाचे घटक त्या रस्त्यावर पण असतात आणि मग जेव्हा ते पाणी वाहून कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी जाणार आहे
तर जर ते पाणी वाहून चांगल्या ठिकाणी जाऊन मिळालं तर तो चांगला सोर्स सुद्धा कंटॅमिनेट होईल, प्रदूषित होईल, आणि ज्याचे परिणाम आपल्यालाच आहे शेवट. त्याच्यानंतर मरीन पोल्युशन बघत असतो आपण, सागरी पोल्युशन, सागरी प्रदूषण कसं होत असतंय. आता पोल्युशन फ्रॉम शिपिंग ॲक्टिव्हिटीज, जहाजांची वाहतूक, जहाजांमधून तेलाची होणारी गळती, डम्पिंग ऑफ वेस्ट, सरळ काही ठिकाणी तर आपण बघतो की जो कचरा आहे हा समुद्रात टाकून दिला जात असतो. ठीक आहे, समुद्रामध्ये तुम्हाला असे कचऱ्याचे काही पॅचेस बघायला मिळतात पॅसिफिक महासागरामध्ये. प्लास्टिक डेब्रिस तुम्हाला बघायला मिळतो, कॅन डिग्रेड मरीन इकोसिस्टम. आता हे प्लास्टिक वगैरे आपण बघतो, जसं मी बोललो की महासागरांमध्ये तुम्हाला प्लास्टिक वेस्टचे पॅचेस तयार झालेले आहेत. का तयार झाले? मानवाने जो कचरा आहे तो जाऊन समुद्रात सोडला, कोणाला दिसायला नको म्हणून. शेवटी परत तो कचरा मानवाकडेच येत असतो फिरून, हे आपण विसरून जातो. समजतंय? सो मात्र ह्या गोष्टींमुळे काय होतं की जेव्हा महासागरामध्ये हा कचरा टाकला जातो तर महासागराची इकोसिस्टीम डिस्टर्ब होते, कोलॅप्स होते. मग महासागराची इकोसिस्टीम जर कोलॅप्स झाली तर तिथे मॅरीटाईम लाईफला किंवा मरीन लाईफला तिथे पूर्णपणे प्रॉब्लेम क्रिएट होतोय. त्या मरीन भागामध्ये असलेले जेवढे पण सगळे सजीव आहेत, सागरी भाग, महासागरी भाग, ठीक आहे, सो त्या सजीवांना याचा प्रॉब्लेम क्रिएट होतो. मग असे प्रॉब्लेम्स सगळ्या रिलेटेड बघायला गेलो तर मानवावर काय परिणाम होता याचा प्रायोरिटीने विचार केला जातो. मग मानवाशी संबंधित विचार करत असताना यातला घटक कसा बघायचा आहे ते बघा, की ह्या टेबलमध्ये जी इन्फॉर्मेशन आहे ही टेबलची इन्फॉर्मेशन आहे की वॉटर पोल्युटंट घटक कोणते आहेत, त्या वॉटर पोल्युटंट घटकांचे सोर्सेस कोणते आहेत, आणि त्या वॉटर पोल्युटंट घटकांचे मानवावर होणारे परिणाम काय आहेत, इम्पॅक्ट ऑन ह्युमन्स. ठीक आहे, 3 गोष्टी महत्त्वाच्या पद्धतीने बघायच्या आहेत. आता या तीनही गोष्टींचा आढावा बघत असताना पहिला पॉईंट की जे काही पॅथोजेन्स आहे, ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा जैविक घटक मी जे बोललो की बॅक्टेरिया आहे, वेगवेगळ्या प्रकारचं व्हायरसेस आहेत, काही पॅरासाइट्स आहेत. मग हे घटक ज्यावेळेस पाण्यामध्ये मिक्स होतो, जो बॅक्टेरिया असेल वगैरे, मग हे कुठून मिक्स होतोय तर जे पण काही सॅवेजेस असेल, गटारी असेल, अंडरग्राऊंड वेस्ट वॉटर असेल, ॲनिमल वेस्ट असेल, ठीक आहे, प्राण्यांची विष्ठा असलेलं पाणी मिक्स होऊन जेव्हा एखाद्या चांगल्या जलस्रोतामध्ये मिक्स झालं तर ते त्या ठिकाणी बॅक्टेरिया प्रोड्यूस करतील, व्हायरस प्रोड्यूस करतील, आणि त्यामुळे ते पूर्ण पाण्याचे साठे प्रदूषित होतील. आणि जर का असं पाणी मानवाशी संपर्कात आलं, मानवाने ते सेवन केलं गेलं, तर मात्र वॉटरबोर्न डिसीजेस होण्याची जास्त शक्यता असते, की जे दूषित पाण्याच्या प्रभावामुळे होणारे रोग, ज्यामध्ये कॉलरा आहे, टायफॉइड आहे, हेपेटायटिस आहे, किंवा गॅस्ट्रो इंटेस्टायनल इलनेस असतील, आतड्यांच्या संबंधित तुम्हाला काही आजार, विकार जडण्याची शक्यता असते. सो हे कशामुळे घडतंय? हे पॅथोजेन्स रिलेटेड डिसीजेस आपण म्हणू शकतो. ठीक आहे, किंवा हे पॅथोजेन्स बेस्ड असलेले पोल्युटंट फॅक्टर जेव्हा पाण्यामध्ये मिक्स होतात त्यामुळे होऊ शकतं. अजून जलप्रदूषण कशामुळे घडतंय? अजून जलप्रदूषण घडतंय हेवी मेटल्स, पाण्यामध्ये मिक्स होणारं काही शिसे, मर्क्युरी किंवा आर्सेनिक या घटकांमुळे. आता याचे मुख्य सोर्स पॉइंटच जर तुम्ही बघितलं तर खाणी म्हणजे मायनिंग, इंडस्ट्रीयल वेस्ट असेल, किंवा तुमचं ॲटमॉस्फिअरिक डिपॉझिशन असेल. जसं मी बोललो तुम्हाला की खाणींमधून पाणी वाहून एखाद्या ठिकाणी जाऊन मिळालं तर तिथे सेडिमेंटेशन होतं, त्या हेवी मेटल पार्टिकल्सचं त्या पाण्यामध्ये आपल्याला संचयन होताना दिसत असतं. सो त्यामुळे इंडस्ट्रीयल डिस्चार्जेस, उद्योगांमधून, खाणींमधून ॲटमॉस्फिअरिक डिपॉझिशन, जसं मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं की वातावरणीय प्रक्रियांमुळे पाणी वाहून जात आहे आणि कुठेतरी जमा होत असेल तर तिथे सेडिमेंटेशन घडतंय, आणि जे हेवी मेटल्स किंवा ह्या पोल्युटंट घटकांचं तिथे डिपॉझिशन होऊन सुद्धा तो वॉटर बॉडीजला कॉन्टॅमिनेट करेल आणि ते पूर्ण जलसाठे जे आहेत हे प्रदूषित करेल. त्या प्रकारे ते पाण्याचं प्रदूषण होत आहे. मग असे हेवी मेटल्स ह्युमन बॉडीमध्ये इंटेक झाले की त्याच्यामुळे न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स होऊ शकतात, किडनी डॅमेज होऊ शकते आपली, कॅन्सर होण्याचा धोका आहे, डेव्हलपमेंटल इश्यूज होऊ शकतात. न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर झाला म्हणजे तुमचा डेव्हलपमेंटल इश्यू पण होत असतात, तुमच्या बॉडीवरचा कंट्रोल थोडा कमी व्हायला लागत असतो. सो असे अनेक सारे विकार इथे जडू शकतात. सोबत इतर काही आपण दुसऱ्या पोल्युटंट घटकांचा विचार केला की ज्याला आपण पेस्टिसाइड्स किंवा हर्बिसाइड्स म्हणू शकतो. सो यामुळे काय होतंय तर हे कसे, म्हणजे
पेस्टिसाइड्स किंवा हर्बिसाइड्स कसे येत आहेत पाण्याच्या प्रदूषणाला, हे कारणीभूत कसे ठरत आहेत? मग ॲग्रिकल्चर रन ऑफ असेल, रेसिडेन्शियल यूज असेल, शेतातून वाहणारं पाणी, मानवाच्या वस्त्यांमधून वाहणारं पाणी. सो याच्यामुळे कॅन्सरचा धोका हा जास्त संभाव्य आहे. इन्क्रीज कॅन्सर रिस्क, रिप्रोडक्टिव्ह प्रॉब्लेम्स, प्रजनन संस्थेवर प्रॉब्लेम होत असतो. सोबत न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर होण्याचा पण धोका असतो. न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर. ओके सर, अजून काय दिसतंय आपल्याला? अजून कोणते पोल्युटंट आहे? काही न्यूट्रिएंट घटक दिसतात, जसं नायट्रोजन असेल, फॉस्फरस असेल, हे सुद्धा आपल्याला दिसतं. हे कुठून येणार आहे वाटलं? वास्तविक आपण NPK हे खतं प्रायमरी बघत असतो की जे शेतीमध्ये वापरले जातात, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम. बट त्याच्या रिलेटेड आपण नायट्रोजन आणि फॉस्फरसचा विचार केला तर हे कशा पद्धतीने ॲड होतील? तर ॲग्रिकल्चर रन ऑफमधून होतील, सॅवेजेसमधून होणार, त्याच्यासोबत तुमचं फर्टिलायझर यूजमधून होणार, खतांच्या वापरापासून होणार. मग यामुळे काय होतंय? पाण्यामध्ये अल्गल ब्लूम होत असते, युट्रॉफिकेशन होतंय, पाण्याचं अति जास्त पोषण होतं, त्यामुळे तिथे शैवाल अति वाढत असतं आणि शैवाल वाढायला लागलं की तिथे पाण्यामधले जे न्यूट्रिएंट घटक आहेत ते तिथे रिड्यूस व्हायला लागतात. ऑक्सिजनची कमतरता व्हायला लागते. ऑक्सिजन कमतरता झालं की त्या पाण्यामधले असलेल्या सजीव घटकांवर, ॲक्वेटिक लाईफवर त्याचा हार्मफुल इम्पॅक्ट होत असतो. सो ही एक लिंक आहे. म्हणजे याचा एक इम्पॅक्ट कसा होतो हे बाय डिफॉल्ट एका सर्क्युलर फॅक्टरने तुम्ही लक्षात घेणं गरजेचं राहील. जेव्हा तुम्हाला हे फॅक्टर समजतात तेव्हा तुम्ही ऑटोमॅटिकली ते डिटेक्ट करू शकतात की त्याचे परिणाम काय काय होत असतात. त्याच्यानंतर पेट्रोलियम प्रॉडक्ट्स जर पाण्यामध्ये मिक्स झाले तर त्याचाही परिणाम होत असतो. मग पेट्रोलियम प्रॉडक्ट कुठे मिक्स होतात? जसं आपण बघतो सागरी होणारी वाहतूक, जहाजांची वाहतूक, जमिनीवरचं रोडावरचं जे पाणी वाहतंय त्याच्यामधून पण काही तुमचे केमिकल सबस्टन्सेस त्या पाण्यामध्ये ॲड होतात. इंडस्ट्रीयल डिस्चार्जेस ॲड होत असतात, ज्याच्यामुळे हे पाणी जर संपर्कात आलं तर स्किन इरिटेशन होत असते, त्वचेसंबंधित तुम्हाला जलन फील होत असतंय, रेस्पिरेटरी प्रॉब्लेम होऊ शकतात, कंटॅमिनेशन ऑफ ड्रिंकिंग वॉटर होऊ शकते, पिण्याच्या पाण्याचे साठे त्यांना धोका निर्माण होऊ शकतो. असे अनेक कंपोनंट्स इथे तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. आणि इतर अजून आपण जर बघायला गेलो तर फार्मास्युटिकल वेस्ट सुद्धा तुमचं वॉटर पोल्युशनचं कारण आहे. मग ज्यामध्ये डिस्पोजल ऑफ अनयूज मेडिसिन्स किंवा मेडिकेशन्स अंडर वॉटर मेडिकेशन वेस्ट वॉटर फ्रॉम हॉस्पिटल्स. आता जे समजून घ्या एक्सपायर्ड झालेले टॅबलेट्स असतील किंवा जे मेडिकेशन्स असतील तर त्याची विल्हेवाट योग्य प्रकारे लागली पाहिजे. नाहीतर असं नको व्हायला की त्या पूर्ण जे काही आपण मेडिसिन किंवा मेडिकेशन असलेले जे भाग असतील ज्याच्यामध्ये विशिष्ट वेगवेगळ्या प्रकारचे ड्रग्ज असतात की ते जर समजा एखाद्या जलसाठ्यामध्ये मिक्स झाले तर त्यामुळे जर ते कंटिन्युअसली जलसाठ्यांमध्ये गेल्यामुळे ते पाणी जर बाय डिफॉल्ट कोणाकडे सेवन केलं गेलं जात असेल ते लगेच तर रिॲक्शन होणार नाही. बट एक सगळ्यात मेन प्रॉब्लेम होऊ शकतो की आपली बॉडी त्या असलेल्या फार्मास्युटिकल वेस्टमुळे आपली बॉडी कदाचित अँटीबायोटिक रेजिस्टन्स बनू शकते की भविष्यात आपण काही गोळ्या वगैरे घेतल्या तर त्या आपल्यावर कामच करणार नाही अँटीबायोटिक्स घेतले तर. समजते? इंडोक्राईन तुम्हाला डिस्ट्रप्शन होऊ शकतंय. त्याचसोबत तुमचं ॲडव्हर्स हेल्थ इफेक्ट तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे जाणवू शकतात. सो ही सगळी संभाव्यता आहे, शक्यता आहे. असे मानवावर होणारे हे इम्पॅक्ट आहेत ड्यू टू द वॉटर पोल्युटंट फॅक्टर्स. मग वॉटर पोल्युटंट कोणते कोणते आहेत, त्यांचे सोर्सेस कोणते कोणते आहेत आणि त्याचा मानवावर होणारा इम्पॅक्ट कसा आहे हे तुम्हाला ओव्हरऑल गोष्टी मी इथे सांगितलेल्या आहेत. सो तुम्हाला हे सर्व व्यवस्थित समजलंय का? मला एकदा पटकन सांगा. याच्यामध्ये एक लास्ट पॉइंट आपल्याला जो बघायचा आहे तो म्हणजे ध्वनी प्रदूषणासंबंधित भाग, की ध्वनी प्रदूषण नेमकं काय आहे. आता ध्वनी प्रदूषण हा सगळ्यात सिंपल पॉइंट आहे की जो ध्वनी प्रदूषणाचे मुख्य आपण सोर्सेस बघितले किंवा त्याचे जर का आपण इतर काही भाग बघितले तर हे खूप सिंपल पद्धतीने आपल्याला लक्षात घेता येतात. त्यामुळे याचा काही असा खूप अवघड पार्ट आहे ध्वनी प्रदूषण हा असं काही भागच नाही आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. समजतंय? सो नॉईज पोल्युशन म्हणजे आपल्या आजूबाजूला होणारं जेवढंही ध्वनी आहे की जो कानाला ऐकायला अजिबात सुखद वाटत नाही तो असा प्रत्येक ध्वनी म्हणजे नॉईज पोल्युशन. ठीक आहे? क्लिअर सगळ्यांना? म्हणजे नॉईज पोल्युशन काय आहे की आपल्या आजूबाजूला आहेत की नाही सर्वजण की गायब झाले सगळे?
एकदा सर्वजण रिप्लाय द्या बरं पटकन. एव्हरीवन प्लीज रिप्लाय द्या. लास्ट टॉपिक चालू आहे, सगळ्यांनी लक्ष द्या व्यवस्थित. आहेत का सर्व? अरे रिप्लाय देत चला रे. ठीक आहे. सो जसं मी तुम्हाला आता बोललो की यामध्ये आपण जो भाग बघतोय, यामध्ये जो आपण भाग बघतोय आता, तो भाग नेमकं काय आहे बघा, की ध्वनी प्रदूषण म्हणजे आपल्या आजूबाजूला असलेला असा नॉईज की जो आपल्या कानाला अप्रिय वाटत असतोय. ठीक आहे. एक अवांछित आवाज किंवा अप्रिय वाटणारा आवाज की जो आपल्याला थोडंसं अनइझी फील करून देईल, म्हणजे आपल्याला अस्वस्थ फील करून देईल असा आवाज जो आहे, तर हा आवाज म्हणजेच आपल्याला ध्वनी प्रदूषण म्हणून समजायचं आहे. मग आता ह्या आवाजाची जी तीव्रता आहे ही डेसिबलमध्ये मोजली जात असते. डेसिबल या एककामध्ये मोजली जात असते. सो त्यामुळे कानाला ऐकू येणारा जो आवाज आहे त्याची तीव्रतानुसार आपल्याला समजतं की तो आवाज आपल्यासाठी कम्फर्टेबल आहे का आपल्याला अनइझी फील करून देतो की डिस्कम्फर्टेबल आहे, बरोबर की नाही. सो त्यानुसार आता हे ध्वनी प्रदूषण घडण्यासाठीचे प्रमुख कारणीभूत घटक काय. आता हे सांगायची गरज नाही आता, कारण आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की हा इतका सिंपल पॉईंट आहे ध्वनी प्रदूषण, की वाहनं असतील, विमान असेल, यंत्र असेल, औद्योगिक यंत्र किंवा मशिनरी असेल. ठीक आहे. सो याच्यामधून येणारा आवाज असेल, लाऊडस्पीकर्स असतील, DJ वगैरे आपण बघत असतो. सो हे अति जास्त आवाजाच्या क्षमतेचे जर असतील तर त्याच्या वापराने मानवाला थोडेसे प्रॉब्लेम्स क्रिएट होत असतात. म्हणजे हे सगळे उपकरणं जे आहेत हे ध्वनी प्रदूषणामध्ये योगदान देणारे उपकरणं आपण म्हणू शकतो, की जे एक समस्या निर्माण करत असतात, मानवासाठी एक समस्या निर्माण करत असतात. बरं, पण मग आता जसं आपण ह्या ध्वनी प्रदूषणाचा पॉईंट बघतोय, तर ध्वनी प्रदूषणाचे वेगवेगळे प्रकार आहेत. जसं की आपण म्हणू शकतोय की वाहतुकीमुळे होणारं ध्वनी प्रदूषण, की जे बाहेर आपण बघतोय की जे वाहतुकीची साधनं आहेत त्यामध्ये असलेला इन्व्हॉल्व असलेला सगळा समुदाय जो आहे त्याचा जो आवाज आहे, ह्या सगळ्या आवाजाने जी निर्माण होणारं प्रदूषण आहे ते म्हणजे ध्वनी प्रदूषण. कारण आपण बघतोय की रिसेंटली मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला वाहनांची संख्या वाढताना दिसते. वाहनांच्या संख्येसोबतच त्यामुळे तुमचं ध्वनी प्रदूषणाची पण समस्या वाढताना दिसत असते. आणि ध्वनी प्रदूषणाची ही कन्सिस्टंट वाढणारी जी समस्या आहे त्यामुळे मुख्य प्रॉब्लेम जो क्रिएट होतो तो म्हणजे जास्त त्रास त्याचा जो होतो तो वृद्ध व्यक्तींना होत असतो. कारण वृद्ध व्यक्तींना त्याचा बहिरेपणाचा त्रास होत असतोय, डोकंदुखी होत असते, उच्च रक्तदाबाचा त्रास होत असतो. तुम्ही बघा अति जास्त आवाजाच्या ठिकाणी तुम्ही थोड्या वेळ जरी राहिले, जी की तुम्हाला नॉर्मल सवय नसते, तर त्यावेळेस तुम्हाला असं होतंय की कधी एकदा जो तुम्ही बाहेर पडणार तुम्हाला शांतता लागायला लागते किंवा तुम्हाला थोडंसं अनइझी फील होत असते. त्यावेळेला थोडंसं जास्त वेळ जर तुम्ही राहिले तर तुम्हाला हेडॅक होऊ शकतोय, डोकंदुखी होऊ शकते, तुम्हाला ब्लड प्रेशरमध्ये थोडंसं इम्बॅलन्स होऊ शकतोय. सो ह्या गोष्टी तिथे घडू शकतात. मग तुमचा गोंगाट असेल किंवा घरातला आवाज असू शकतो, घरात मोठ्या प्रमाणामध्ये आवाज असेल, लाऊडस्पीकरचा, म्युझिक सिस्टीम्सचा, घरामध्ये भांड्यांचा आवाज असेल, घरगुती भांडी असतील, काही असतील, जे काही मोठ्या प्रमाणामध्ये आवाज होतोय की जो आवाज आपल्या कानाला अप्रिय आहे असा प्रत्येक आवाज तो ध्वनी प्रदूषण म्हटला जाईल. ठीक आहे. मग आपण म्हणतोय की काही वाद्य असतील, काही ट्रान्झिस्टर्स असतील, लाऊडस्पीकर्स असतील की जे प्रॉब्लेमॅटिक ठरत असतात. इंडस्ट्रीयल सेक्टरमध्ये जसं मी बोललो की वारंवार इंडस्ट्रीजमध्ये काम करणारे व्यक्ती की जिथे खूप भयंकर आवाज असेल तर अशा व्यक्तींना आवाजाचा हा जो पॉईंट आहे किंवा आवाजाच्या क्षमतेचं त्यांचं पर्सेंटेज जे आहे हे कमी होत असते. आवाजाची क्षमता जी आहे ही कमी होत असते. वारंवार या हेवी मशिनरीजचा आवाज ऐकत असल्यामुळे किंवा कानावर पडत असल्यामुळे तुमची आवाजाची ऐकण्याची जी क्षमता आहे ही थोडी रिड्यूस होत जात असते. हेही इथे लक्षात घेतलं गेलं पाहिजे. त्यानंतर आता हे ध्वनी प्रदूषणाचं कारण मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, जसं की औद्योगिकीकरण आहे, वाहनं आहेत, वाहनं दिवसेंदिवस आपले वाहनं वाढत आहेत ते एक कारण आहे. वेगवेगळे कार्यक्रम असतात तिथे मोठ्या प्रमाणावर वाजवले जाणारे लाऊडस्पीकर्स असतील किंवा बांधकाम स्थळ असेल, इमारतीचं कन्स्ट्रक्शन साईट असतील, तिथे मशीन्स वगैरे चालत असतात, तोही तुमचा एक आवाजाचाच एक सोर्स पॉईंट आहे जिथे तुम्हाला ध्वनी प्रदूषण घडताना
दिसत असतंय. मग मेन पॉइंट आपल्याला एकच येतो, लास्ट पॉइंट आहे हा, की ध्वनी प्रदूषणाचे मानवी आरोग्यावर होणारे काय परिणाम आपल्याला दिसतात. सर मग ध्वनी प्रदूषणाचे मानवावर होणाऱ्या परिणामांचा जर विचार केला तर सगळ्यात पहिला परिणाम होतो तो म्हणजे उच्च रक्तदाब. कारण ध्वनी प्रदूषणाचा जो दीर्घ कालावधीसाठी जो डायरेक्ट इम्पॅक्ट होत असतो तो म्हणजे तुम्हाला उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो. दुसरं कारण, दुसरा इम्पॅक्ट ध्वनी प्रदूषणाचा मानवावर होणारा दुसरा इम्पॅक्ट तो म्हणजे की मानवाची श्रवणशक्ती जी आहे, ऐकण्याची जी क्षमता आहे, ही ऐकण्याची क्षमता, श्रवणशक्ती रिड्यूस होत जाते. म्हणजे मानवाला जो ऐकायला आवाजाची जी क्षमता आहे ही कंटिन्युअसली जास्त आवाज ऐकल्यामुळे सुद्धा तुम्हाला ती क्षमता कमी होताना दिसेल. ठीक आहे, मोठ्या आवाजामध्ये सतत जर तुम्ही गाणी वगैरे ऐकत असाल किंवा हेडफोन लावून सुद्धा तुम्ही मोठ्या आवाजात ऐकत असाल तर तो तुमच्यासाठी एक निगेटिव्ह इम्पॅक्ट घडवणारा फॅक्टर आहे, हे इथे लक्षात ठेवा. दुसरं, झोपेचा विकार तुम्हाला येऊ शकतो. कंटिन्यू जास्त आवाज ऐकत राहिले दिवसभर तुम्हाला स्ट्रेस जाणवणार आहे, थकवा जाणवणार आहे. कानाची जी ऊर्जेची क्षमता आहे किंवा आपण म्हणू शकतो की तुम्हाला दिवसभर काम केल्यामुळे संध्याकाळी असं वाटत असते की आपली एनर्जी संपत चाललेली आहे. ठीक आहे, त्याचा एक इम्पॅक्ट होतो. झोप पूर्ण न होत असल्यामुळे त्याचा एक दुसरा इम्पॅक्ट होतो बॉडीवर. सो झोपेचा सायकल जो आहे हा आपला बिघडू शकतोय कन्सिस्टंटली अति जास्त आवाजाच्या याच्यात राहिल्यानंतर, किंवा तुम्हाला चिडचिड होण्याचा संभाव्यता इथे आपल्याला बघायला मिळू शकते. ठीक आहे, इरिटेट होत असतोय माणूस. आणि जसं मी ऑलरेडी बोललो तुम्हाला की हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या समस्या निर्माण होतात. जसं की तुमचा रक्तदाब वाढला तर त्यामुळे तुमचा स्ट्रेस वाढतोय, हार्टवर तुमचा लोड वाढतोय. ठीक आहे, सो सामान्य व्यक्तींना हे त्रास संभाव्य होऊ शकतात की जे पूर्णपणे ध्वनी प्रदूषणाचे मानवी आरोग्यावर होणाऱ्या परिणामांमध्ये आपण बघत असतो. ठीक आहे, एव्हरी वन, ऑल ऑफ यू गाईज, आता मला एक गोष्ट सांगा की आजच्या या पूर्ण सेशनमध्ये सागर तटीय नियमन क्षेत्र सोबत तुमचं हवा, जल आणि ध्वनी प्रदूषण हा पूर्ण पॉइंट मी जो तुम्हाला सांगितला हा तुम्हाला व्यवस्थित समजलेला आहे का? पटकन उत्तर द्या. सागर तटीय नियमन क्षेत्र संपूर्ण वर्गवारी तुम्हाला समजून सांगितली. 1, 2, 3, 4. ठीक आहे, CRZ रिलेटेड सखोल माहिती मी तुम्हाला इथे पूर्ण सांगितलेली आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर प्रदूषण हा पॉइंट आपण इथे बघत होतो की ज्या प्रदूषणामध्ये हवा, जल आणि ध्वनी यांचे प्रदूषक व मानवावर होणारे परिणाम हे सगळे घटक मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगितलेले आहेत. ठीक आहे, ऑल ऑफ यू गाईज. सो या रिलेटेड जसं तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे मी ऑन टाईम तुम्हाला प्रश्न पण सांगितले की प्रश्न मोस्ट इम्पॉर्टंटली कसे येऊ शकतात त्याचाही तुम्ही इथे विचार करा. CRZ कॅटेगरीचे 4ही वर्गवारी, त्याचं पूर्ण क्लासिफिकेशन सांगितलं, काय प्रतिबंधित आहे, काय ॲक्टिव्हिटींना तिथे मान्यता आहे, ते गोष्टी लक्षात ठेवा. आणि हवा प्रदूषण, ध्वनी प्रदूषण आणि तुमचं जलप्रदूषण या रिलेटेड प्रदूषक आणि त्याचे मानवावर होणारे काय परिणाम आहेत, तर ह्या गोष्टीला मात्र थोडंसं जरा जास्त इम्पॉर्टंटली बघून घेणार, कारण त्याचाही तुम्हाला फायदा होईल. ठीक आहे, ओके. सो आय होप सो ऑल ऑफ यू गाईज आजच्या या संपूर्ण सेशनमध्ये तुम्हाला सर्व गोष्टी इन डिटेल, कन्सेप्च्युअल आणि एकदम प्रॅक्टिकल पद्धतीने मी सांगितलेल्या आहेत. शक्य झालंच तर एकदा ज्यांना हे टॉपिक व्यवस्थित नाही समजला, ज्यांना थोडं काही कॉम्प्लिकेटेड वाटलं असेल तर एकदा परत रिव्हिजन म्हणून हा सेशन बघून घ्या.
किंवा ज्या नोट्स तुम्ही काढल्यात त्यांना एकदा व्यवस्थित रिव्हिजन करून घ्या, म्हणजे तुम्हाला टॉपिक कम्प्लिटली लक्षात येऊन जाईल. ठीक आहे. सो आता आपण भेटूया आपल्या उद्याच्या सेशनमध्ये. उद्या सकाळी ठीक 10:30 वाजता आपला पुढचा सेशन असेल. सो उद्याचा क्लास सर्वांनी नक्कीच अटेंड करा. सो ऑल ऑफ यू गाईज, थँक्यू सो मच. भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. जय हिंद.